केल्याबद्दल. आणि मला वाटतं 1-2-3 वर्ष आधीच याविषयी एकदा बोलणं झालं होतं की या कार्यक्रमात मी सहभागी व्हावं, पण काही कारणाने अजूनपर्यंत तो योग आला नव्हता जुळून. पण आज निदान ऑनलाईन माध्यमातून तरी हा योग जुळून आलेला आहे. तर आपण आता बोलणार आहोत कुष्ठचिकित्सेच्या संदर्भातले बृहत्त्रयीमधली महत्वाची सूत्र या संदर्भात बोलणार आहोत. आणि त्यासाठी मी बृहत्त्रयीमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयीच बोलणार आहे. आणि मग आणखी विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नंतर विचारू शकतो. तर आताच मी बघितले फोटो की वैद्य प्रसाद पाणकर यांनी उत्तम रीतीने मांडलेला असणार विषय शारीरिक क्रिया या संदर्भातनं त्वचेचा संबंध. पण तरी मला ती गोष्ट आधी माहीत नसल्यामुळे आणि चिकित्सेच्या दृष्टिकोन गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे म्हणून मी पण काही स्लाइड्स या संदर्भात ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये कदाचित त्यातल्या काही गोष्टी रिपिटेशन्स असतील. तर वैद्यराज विलास नानल सर जे होते त्यांचा विशेषतः असा दृष्टिकोन असायचा की चिकित्सा आपल्याला निदान किंवा चिकित्सा शिकण्यासाठी आधी शारीर त्याचा विचार करायचा. त्याच्याशी त्या प्रत्येक व्याधीशी संबंधित जे अवयव आहेत किंवा त्या व्याधीशी संबंधित जे शरीरातले घटक आहेत त्यांच्या शरीराचा विचार जर आपण केला तर आपल्याला त्याचं निदान आणि चिकित्सा जास्त चांगलं कळायला मदत होते. त्यामुळे आपण त्याचाही विचार करणं आवश्यक असतं. तर आपण आता थोडक्यात बघूया की दोषांचा संबंध काय आहे त्वचेशी. तर इंद्रिय पाठवम वायव हे वायूचं कर्म दिलेलं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वाताचं अधिष्ठान त्वचेमध्ये असतं हे आपल्याला माहिती आहे. नंतर उष्मा प्रभा आणि मार्दव ही पित्ताची कर्म सांगितलेली आहेत. ते या सगळ्या कर्मांचा संबंध सुद्धा त्वचेशी येतो आणि त्यामुळे पित्ताचाही महत्वाचा संबंध असतो. आणि आपल्याला माहिती आहे की भ्राजक पित्त आणि सुश्रुत संहितेत असं म्हटलेलं आहे की भ्राजक पित्तांतर्गत अग्नी म्हणजे भ्राजक अग्नी असा शब्द सुश्रुत संहितेमध्ये वापरलेला आहे. तर त्यामुळे त्याचाही संबंध येतो आपल्याला माहिती आहे. स्थैर्य स्नेह ही कफाची कामं त्वचेच्या संदर्भात आपल्याला दिसतात. जी दोषांची कामं सांगितलेली आहेत त्यातल्या संदर्भात. आता धातूंशी जर आपण संबंध बघितला त्याचा प्रसादन आणि मांस पोषण तर त्यामुळे रक्ताचा फार महत्वाचा संबंध आहे त्वचेशी हे आपल्याला माहितीच आहे. मांसात वसा त्वचा हा षटच असं सांगितलेलं आहे. या गोष्टीचे आपल्याला फार महत्वाचा संबंध लक्षात येतो. या सगळ्या गोष्टीचे प्रॅक्टिकली ऍप्लिकेशन्स आहेत खूप. आता मांसात वसा त्वचा हा षटच तर मांसाच्या आश्रयाने सामदोष राहिल्यामुळे आणि मांस धात्वग्नीचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे मांसात विकृत वृद्धी होते. तशी त्वचेमध्ये विकृत वृद्धी काही वेळा होऊ शकते. आता आपल्याला माहिती आहे की जो त्रिशोथी अध्याय आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की व्यान वायू आणि कफ यांच्याद्वारे मांसाच्या आश्रयाने आणि मग त्यामुळे त्वचेमध्ये प्रकटीकरण होऊन चर्मकील हे उत्पन्न होतात. आणि आपल्याला त्या पेशंट्स मध्ये जेव्हा असं सापडतं की नाडी सुद्धा व्यान आणि कफाची आहे तर आपल्याला जरा आणखीन त्याच्यात एक प्रकारचा आनंद वाटतो की अरे सगळे लिंक बरोबर जुळून आलेली. आणि आपण मांसाच्या आश्रयाने असणाऱ्या त्या दोषांचं पाचन केलं की त्वचेवरचे चर्मकील जे असतात त्याला काही बाहेरून लावा किंवा नका लावू तुम्ही पण ते आतूनच श्रीक होऊन ते नष्ट होऊन जातात त्वचेवरचे. तर त्यामुळे आपल्याला असं वेगळ्या वेगळ्या प्रकारे या सगळ्या जी ग्रंथातली सूत्र आहेत त्यांचं आपल्याला व्यावहारिक तर अर्थात ते पाचन कशा प्रकारचं हवं आहे त्यांनी कुठल्या प्रकारचे हेतू सेवन करून मांसाची दृष्टी झाली आहे याच्यावर अवलंबून असेल. म्हणजे अतिशय गुरु आहार आणि किंवा मांस सेवनच करून मांसाची दृष्टी झालेली असेल तर कदाचित आपण क्रव्यारस सारखा फार मोठा कल्प पण घेऊ. आणि नाहीतर मग आपल्याला अनेक दुसरे ऑप्शन्स आहेत. म्हणजे काही वेळा असं आहे की आम्ही त्याच्यासाठी म्हणजे इतरही औषध आपण वापरू शकतो आरोग्यवर्धिनी वापरू शकतो. पण त्याला असंही असतं की धात्वग्नी दीपन करण्यासाठी जेवणाच्या मध्ये म्हणजे समान काळ हा वापरला जातो. तर त्यामुळे ही जे औषधं आहे समान काळात दिली तर त्यामुळे जास्त लवकर काम होऊन त्या धात्वग्नीचं दीपन होतं आणि त्याच्या आश्रयाने असलेले जे त्या दोष तयार झालेले आहेत किंवा त्यामध्ये साम धातू तयार झालेले आहेत विकृतवृत्ती याचं सगळ्याचं पाचन होतं आणि त्यामुळे फार लवकर परिणाम आपल्याला दिसून येतात. स्वेदाचा संबंध आहे कारण स्वेदाचा संबंध त्वचेशी फार महत्वाचा आहे. तो आपण पुढे
बघणार आहोत. मेदाशी संबंधित म्हणून मेदाचं जेव्हा विकृती होते तेव्हा त्याच्यातनं पुढे स्वेदाची विकृती होते आणि या मेदाच्या विकृतीतनं पुढे काही वेळा प्रमेह सुद्धा होतो आणि प्रमेहामध्ये चिकटता देह असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्वचेवरती चिकटपणा असा निर्माण झाल्यामुळे त्वचेची विकृती उत्पन्न व्हायला अनुकूल स्थिती असते आणि त्यामुळे फार लवकर या लोकांना त्वचेचे जे आपण आता हल्लीच्या काळात तथाकथित इन्फेक्शन्स म्हणत असतात अशा प्रकारचे रोग फार लवकर होतात त्यांना असं लक्षात येतं. त्यामुळे मेदाचाही त्याच्याशी फार जवळचं माध्यमातनं या सगळ्या गोष्टी अशा परस्पर संबंधित असतात. अनेक असे थोडक्यात असं व्याधी आहेत की ज्यांचा परस्पर संबंध असतो. तसं कुष्ठाशी संबंधित अन्य व्याधी असा मोठा विचार करण्यासारखा आहे. तर कुष्ठ आणि प्रमेह यांची चिकित्सा एकसारखी आहे असं डल्लानांनी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे कुष्ठ आणि प्रमेह यांच्या चिकित्सेत सुद्धा परस्पर संबंध आहे कारण त्यामुळे त्यांच्या दोषांमध्ये आणि धातू त्याच्या संबंधित म्हणजे धातू आणि तो संबंध आहे. म्हणून मज्ञा स्नेहोक्षीमित त्वचा असं दिलेलं आहे. मज्जेमुळे नेत्र पुरुष आणि त्वचा यांचा स्नेह जो असतो तो व्यवस्थित ठेवला जातो असं म्हटलेलं आहे आणि ह्या गोष्टीचाही आपल्याला अनुभव बघायला मिळतो. म्हणजे मज्जा क्षीण झाल्यामुळे त्वचेवरती रोक्ष निर्माण झालेला अशी स्थिती असू शकते आणि त्याच्यातनं मज्जेची आपण चिकित्सा केल्यानंतर त्याच्यात आपल्याला त्वचेचं पण आरोग्य सुधारलंय असं दिसू शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परस्पर संबंध असू शकतो. क्लेदत्वक स्नेह रोम धारणे ही स्वेदः असं अष्टांग सूत्रस्थान म्हटलेलं आहे. मी आता थोड्या काही गोष्टी मी जराशा अवांतर पण असं बोलतोय की ज्या उपयोगी आहेत विद्यार्थ्यांना की दोषांचे जे प्रकार आहेत आणि दोष धातुमालांची जी कार्य आहेत आणि त्यातले विशेषतः दोषांचे जे विशिष्ट प्रकारांची कार्य आहेत हे जर आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असलं तर अष्टांग संग्रह सूत्रस्थान दोषभेदी अध्याय त्याच्या दोषांच्या प्रकारांची कामं दिली. याचा खूप चांगल्या प्रकारे म्हणजे त्यातलं एक शब्द आपण वाचून त्याच्यावर विचार करून पुढे जायचं इतकं व्यवस्थित वाचायला पाहिजे ते. तर त्याचा आपल्याला प्रॅक्टिसमध्ये फार उपयोग होतो. तर तसं अष्टांग संग्रह सूत्रस्थान 19 मध्ये तसं पण अष्टांग हृदय आपल्या पुन्हा सिलेबस मध्ये आधी अष्टांग संग्रह होतं पण अष्टांग हृदय समजण्यासाठी अष्टांग संग्रह नीट समजून घेणं आवश्यक ठरतं. म्हणून अष्टांग हृदयाच्या टीकेमध्ये हेमाद्रींनी पुष्कळ ठिकाणी अष्टांग संग्रहातले उतारे पुन्हा एकदा तिथे दिलेले आहेत कारण ते समजून घेतल्याशिवाय अष्टांग हृदय समृद्ध आता उदाहरणार्थ अष्टांग हृदयात असं म्हटलेलं आहे की काशमेव वरम स्थौल्यात पण त्याचं काही तिथे स्पष्टीकरण म्हणजे असं का म्हटलेलं आहे हे काही फार तिथे स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. तर स्थौल्य कसं उत्पन्न होतं स्थौल्याची संप्राप्ती काय आहे वगैरे असं सविस्तर वर्णन नाहीये. ते अष्टांग संग्रहात आहे म्हणून हेमाद्रींनी ते सगळं तिथे कोट केलेलं आहे आणि मग ते आपण वाचलं तरच आपल्याला ह्याचा उलगडा होतो की नक्की काशमेव वरम स्थौल्यात असं का म्हटलेलं आहे. आणि म्हणून माझे मित्र वाघभट प्रेमी ऋषिकेश मेत्रे जे आहेत वैद्यराज तर त्यांच्याशी सुद्धा एकदा बोलणं झालं की अष्टांग संग्रह हा अष्टांग हृदय समजण्यासाठी फार आवश्यक आहे. तर त्यामुळे तसं हे आहे. तर त्यामुळे अष्टांग संग्रहात आपण या गोष्टी समजून घेतल्या तर जास्त चांगलं होतं. तर त्याच्यात स्वेदाचे जे कार्य दिलेले आहेत त्याच्यात असं म्हटलेलं आहे की क्लेदत्वक स्नेह रोम धारणे स्वेदा. तर स्वेदाचं कारण मग काय की क्लेदाचं धारण करणं काही काळ त्वचेवरती क्लेदाला धारण करून ठेवलं जातं आणि त्यामुळे एक क्लिन्नता म्हणजे ओलसरपणा आणि त्यामुळे मऊपणा असा त्वचेचा मेंटेन केला जातो. आणि स्निग्धता त्वचेवरची जी आहे ती स्वेदामुळे धारण केली जाते. पुष्कळ वेळा असं असतं ते कारण ज्याच्यामध्ये वृक्ष असतं वृक्ष प्रधान असलेली पुष्ट असतात त्याच्यात एक महत्वाचं कारण असतं की घाम त्या माणसाला व्यवस्थित येत नसतो. त्यामुळे आपण जेव्हा रुग्णाचं परीक्षण करतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण क्षुधा मूत्र पुरीश हे सगळं आपण लिहून घेतो. त्याच्याबरोबरच घाम कसा येतो हे लिहून घेणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते अर्थातच आपण समजून घ्यायला पाहिजे. रुग्ण असतात ते काही वेळा असं असतं की ते आपण प्रश्न विचारला की ते म्हणतात की ते ठीक आहे नॉर्मल आहे ते. तर ते वैद्यराज भाकू सर होते ना त्यांच्याकडे जायची मला संधी मिळालेली होती म्हणजे शिकायला मी त्यांच्या दवाखान्यात जायचो. अनेक काही फार मोठमोठ्या वैद्यांकडे मला शिकायची संधी मिळाली तर त्याच्यात त्यांचं एक नाव आहे. तर त्यांच्याकडे
शिकायला जात असताना पेशंटची ते हिस्ट्री घ्यायचे, तर पेशंटला विचारलं की समजा आता त्यांनी विचारलं की घाम कसा येतो, तर ते पेशंट म्हणायचं नॉर्मल येतो. तर त्याचं त्याचं प्रत्येकाचं नॉर्मल वेगळं असतं. तुम्हाला कसा घाम येतो ते प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपलं नॉर्मल आहे, म्हणून आपण ते समजून घ्यायचं असतं. पण घाम कसा येतो ही या त्वचेच्या संदर्भातली फार महत्वाची गोष्ट आहे. आणि विशेषतः मी जिथे प्रॅक्टिस करतोय गोव्यात, तिथे तर दमट हवा असल्यामुळे तिथे जास्त घाम येणे स्वाभाविक आहे. पण अनेक रोगी असे असतात की ते घाम आपल्याला कसं काय येतोय म्हणून ते घाम खूप मोठा फॅन लावून किंवा एसी लावून किंवा अन्य उपायांनी घाम येऊच द्यायचा नाही असा प्रयत्न करत असतात आणि त्याच्यातनं अनेक विकृती निर्माण. त्यामुळे घाम व्यवस्थित येणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि या सगळ्या पेशंटमध्ये ज्याच्यामध्ये रौक्षास्त त्वचेमध्ये आणि कुष्ठ असतात, त्यात आपल्याला असं लक्षात येतं की त्यांना घाम व्यवस्थित येत नाही हे त्यातलं एक फार महत्वाचं कारण असतं. आणि त्यामुळे स्वेदोवा स्रोतसाचं काम आपण सुधारलं की त्याचं जे त्वचेचे रोग असं आपल्याला लक्षात येतं. मग त्या त्वचेला व्यवस्थित ओलसरपणा आणि स्निग्धपणा जो आवश्यक आहे तो येतो आणि त्यामुळे त्वचेचं रौक्ष आणि मग त्याच्यामुळे बाकीचे जे परिणाम आहेत म्हणजे त्वक दलन, त्वचेचे पापुद्रे निघणं वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या दूर होतात असं आपल्याला लक्षात येतं त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ह्याचं फार महत्व आहे. मग आता स्वेदासाठी आपल्याला पुन्हा एकदा स्वेद जो आहे ना, तर त्या अष्टांग संग्रहात तुम्ही नीट वाचलात तर तुम्हाला लक्षात येईल की समान वायू जो आहे तो स्वेद व स्रोतसाला नियंत्रित करतो आणि त्यामुळे समान काळात औषध दिलं की स्वेद व स्रोतसाचं काम सुधारतं. आणि व्यान जो आहे त्याच्या कार्यामध्ये दिलेलं आहे की स्वेद अश्रू श्रावण असं श्रवण नाही, श्रावण म्हणजे जबरदस्तीने, म्हणजे घाम फुटणे ही जी क्रिया आहे याच्यामध्ये व्यान वायूचा संबंध असतो. आणि त्यामुळे आपल्याला माहितीये की हृदरोगामध्ये जेव्हा हृदरोगामध्ये हृदयाच्या आश्रयाने व्यान असतो आणि त्यामुळे व्यानाची पण विकृती होते आणि त्यामुळे अचानक घाम फुटतो. हे आपल्या दृष्टीने त्याचं स्पष्टीकरण आहे की हृदरोगाच्या पेशंटला अचानक दरदरून घाम का फुटतो, व्यानाच्या विकृतीमुळे स्वेद अशा प्रकारचा परिणाम आपल्याला दिसतो. तर समान काळात किंवा काही वेळा अगदी गरज पडली तर व्यान उदान काळात म्हणजे व्यानाच्या काळात आपण ते औषध दिलं की त्यामुळे लगेच फरक दिसून येतो. म्हणजे हे इतक्या काही गोष्टी अशा असतात की आपल्याला जर व्यवस्थित विचार केला तर चमत्कारासारख्या गोष्टी दिसू शकतात. तर एक उदाहरणार्थ एक बाई होती, याचा अगदी त्वचेच्या याच्याशी थेट संबंध नाहीये, पण एक बाई त्यांच्या आपल्या याच्यात असं आहे की रसदृष्टीतनं मेधाची दृष्टी होते असं चरक असं सुश्रुत सूत्रस्थान अध्याय 15 त्याच्यामध्ये सांगितलेलं असं आलेलं आहे. तर त्यामुळे रसात्न दृष्टीतनं मेधाची दृष्टी होते असं पुष्कळ वेळ असतं. त्यामुळे अजीर्ण परत परत अग्निमांद्य अजीर्ण रस, त्यामुळे आम निर्मिती रसदृष्टी आणि मग याचा एक परिणाम म्हणून नंतर मेधाची दृष्टी असं असतं. त्याच्यामुळे मेधाच्या दृष्टीमुळे स्वेदामध्ये दृष्टी आणि त्यामुळे त्वचेच्या ठिकाणी सुद्धा दृष्टी आणि रौक्ष या पद्धतीने आहे. त्याचबरोबर रसाच्या दृष्टीमुळे रजामध्ये विकृती आणि त्यामुळे रजत प्रवृत्ती रसदृष्टी म्हणजे तो रसधात्वग्नी मांद्य आहे तिथे आणि त्यामुळे रजाची विकृत वृद्धी आणि त्यामुळे खूप मोठ्या जास्त प्रमाणात रज प्रवर्तन असं पण त्या बाई ज्या होत्या त्यांच्यामध्ये बघायला मिळत होतं. आणि मग या संबंधित मग आणखी पुढच्या गोष्टी होत जातात. म्हणजे मेधाची दृष्टी असल्यामुळे पुढे अस्थिवर परिणाम घडतो किंवा मेधाचा थेट संधींशी संबंध असतो, त्यामुळे सांध्यांशी संबंधित तक्रारी. आता या सगळ्या गोष्टींना समान काळामध्ये चंद्रप्रभा आणि मेधोपाचक असं दिल्यानंतर एकाच आठवड्यात सगळ्याची प्रवृत्ती त्यावेळेला चालू होती त्याच्यावर लगेच नियंत्रित झाली ती. त्याचबरोबर घाम व्यवस्थित यायला लागलं, त्वचेचं आरोग्य सुधारलं. एकाच आठवड्यात सगळ्या गोष्टी ताबडतोब फरक पडला मोठा. तर त्यामुळे ह्या गोष्टीला फार महत्व आहे. त्यामुळे स्वेद व्यवस्थित येतोय की नाही आणि वेळ प्रसंगी आपल्याला स्वेदाचं प्रवर्तन करण्यासाठी म्हणजे घाम व्यवस्थित येईल अशा प्रकारची औषधं काही वेळा वत्सनायुक्त कल्प सुद्धा वापरण्याचे वेळ येऊ शकते आणि तसं सुद्धा आपण काही वेळा ते करत असतो. आता एक अष्टांग संग्रहामध्ये एक विषोपयोगी नावाचा अध्याय आहे. म्हणजेच असं आहे की विषांमुळे कुष्ठ उत्पन्न होतं हा एक भाग झाला, पण कुष्ठाच्या चिकित्सेत विषांचा कसा उपयोग करायचा असंही त्याच्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये असं आलेलं आहे की विषाचं म्हणजे वत्सनावाचं बरोबर बाकुची किंवा काकोदुंबर किंवा अशा वेगळ्या वेगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत कशा कशाचा उपयोग करता येईल. यांच्या बरोबर विष दिलं तर कुष्ठ फार लवकर दूर होतं असं दिलेलं आहे. तर ते आपण तशा प्रकारे समजून घेऊ शकतो की स्वेद व स्रोतसाचं काम सुधारलं की त्वचेचंही काम बरोबर सुधारतं, स्वेद व स्रोतसाचं काम सुधारलं याचा अर्थ मेधाचंही काम सुधारतं. असा बऱ्याच प्रकारे परिणाम घडून ते सगळं लवकर दूर होतं.
त्यामुळे या स्वेदवस्त्रतसाचे काम सुधारण्यासाठी आपण वेगवेगळे औषधं वापरू शकतो आणि त्याच्यातनं सुद्धा त्वचेचं आरोग्य सुधारतं हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. तशा प्रकारे आपण बघितल्यानंतर त्वचेचा महाभूतांशी पण संबंध आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारे. तर चर्म जे आहे त्याला पार्थिव असं म्हटलेलं, ही एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे पार्थिव भावांचं बल शरीरातल्या कमी झालं, जसं उदाहरणार्थ प्रमेहात काय होतं तर की हिंदीत हे म्हणतात ना की गलना, म्हणजे पाझर सुटून ढिलं पडून विरघळून जाणं, हळूहळू धातू तसे शिथिल होऊन त्यांची शक्ती कमी होणं, अशा प्रकारची क्रिया प्रमेहात घडत असते आणि त्यामुळे जे पार्थिव भाव आहेत ते दुर्बल होत असतात. याचा परिणाम त्वचेवरही होऊ शकतो. तर त्वचा पार्थिव आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि रस आणि त्वचा यांचा खूप मोठा जवळचा संबंध आहे हे आपल्याला माहिती आहे. तर रसाचा आणि त्वचेचा फार संबंध आहे. तर त्यामुळे रस जे स्वेद याचाही संबंध आहे आणि हे दोन्ही आप्य आहेत, त्यामुळे आत महाभूताचाही संबंध आहे. रूप आणि अंतर, त्यामुळे याचा संबंध त्वचेशी आहे ना. म्हणजे आपण कुठल्या महाभूताची विकृती झाली असं सुद्धा अगदी प्रिसाइजली ठरवू शकतो त्वचेच्या संदर्भात. स्पर्श आणि स्पर्शन हे वायवी आहे, त्यामुळे प्रत्यक्ष स्पर्शाच्या संवेदनेत जर काही विकृती निर्माण झालेली असेल तर वायूचा विचार करायला पाहिजे. आणि महांतीच्या अणुनी स्रोतांशी तर अंतरिक्षम, तर त्यामुळे त्वचेच्या आश्रयाने असणारे जे स्वेट पोअर्स आहेत, अनेक सूक्ष्म छिद्र आहेत, ही जी सगळी आहेत ही अपरिसंख्य असं आपल्या ग्रंथांमध्ये त्याला म्हटलेलं आहे. तर या सगळ्यांमध्ये आकाशाचा संबंध आहे, त्यामुळे त्याच्या संदर्भात विकृती असेल तर आपल्याला आकाशाचा विचार केला पाहिजे, असंही आपण या सगळ्या संदर्भात एक विचार करू शकतो. त्वचेचा मन आणि सार्वजनिक शुक्र ओज यांच्याशी संबंध फार निकटचा आहे. तर मनाचा संबंध हा त्वचेशी फार महत्वाचा आहे, कारण मनाचा रसदृष्टी आणि मन यांचाही फार संबंध आहे. म्हणजे रसाचं जे कार्य सांगितलेलं आहे ते प्रीणन, आणि प्रीणन म्हणजे त्याचा अर्थ असा दिलेला आहे की चित्त दोषः असं दिलेलं आहे. तर मनाची प्रसन्नता ही रसावर अवलंबून असते. त्यामुळे रसदृष्टी ज्यांची असते ना त्या माणसांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघा अप्रसन्नता, दुर्मुखलेला चेहरा आपल्याला दिसतो. आणि ज्यांच्या शरीरात म्हणजे पचन चांगलं आहे आणि त्याच्यातनं त्यामुळे रसधातू चांगला निर्माण होतोय असं असेल त्यावेळेला तो त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसते. आणि ज्याला अजीर्ण होत असतं, आम्लनिर्मिती समजा किंवा आणखी दुसऱ्या कारणांनी सुद्धा रसदृष्टी जेव्हा होत असेल तर त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरती अप्रसन्नता दिसते. म्हणजे प्रसन्नता, टवटवीतपणा, ताजेपणा, प्रसन्नता असं दिसत नाही त्याच्या चेहऱ्यावर त्या माणसाचा. त्यामुळे त्याचाही संबंध आहे मनाशी. आणि असं आहे दुसरं की चिंतनांच्या अतिचिंतनात त्याचा रसदृष्टीवर जेव्हा सुरू होतं आणि रजो निवृत्ती जेव्हा होते तेव्हा आयडियली कुठलीच विकृती उत्पन्न होता कामा नये. कारण का तर ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण जेव्हा रसदृष्टी असते तेव्हा विशेषतः विकृती किंवा काही ना काहीतरी त्रास दिसून येतात. म्हणजे आता ते इतक्या मोठ्या प्रमाणात ती रसदृष्टी आणि त्यामुळे या विकृती असतात की बऱ्याचशा मुली किंवा स्त्रिया याला प्राकृतच समजतात किंवा रज प्रवृत्ती म्हणजे त्रास होणारच, ते नॉर्मलच आहे असं समजून चालत असतात. पण खरं तर ते नॉर्मल नाहीये, ते ॲबनॉर्मल आहे. किती मोठ्या प्रमाणात असलं म्हणजे एवढंच आपण म्हणू शकतो की ॲबनॉर्मॅलिटी खूप मोठ्या व्यापक प्रमाणात आहे, एवढंच म्हणू शकतो. त्याला काही नॉर्मल म्हणू शकत नाही आपण. त्यामुळे रज प्रवृत्तीच्या वेळेला त्रास होणं ही काही नॉर्मल गोष्ट नाहीये. तर त्यामुळे रजो निवृत्तीच्या वेळेला सुद्धा त्यावेळेला रसाची दृष्टी असते काही वेळा किंवा शुक्र क्षीण होत असतं त्यावेळेला, अशा प्रकारची गोष्टी असतात. आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचा मनावरही परिणाम आपल्याला दिसतो. आणि त्यावेळेला त्याच्या पद्धतीने आपल्याला जेव्हा अशा विकृती आढळतात तर त्यावेळेला ब्राह्मीचा खूप चांगला उपयोग होतो. त्या वेळेला ताबडतोब आपण ब्राह्मी वटी देऊ शकतो किंवा सारस्वत अरिष्ट देऊ शकतो. म्हणजे अरिष्ट कल्पना जर तशी आवश्यक असेल तर त्या पद्धतीने आपण देऊ शकतो. या गोष्टींचा फार मोठा परिणाम त्याचा होत असतो. तो त्वचेच्या आरोग्यावरही या गोष्टींचे परिणाम दिसून येतात. याचा अप्रत्यक्षरित्या तर असतोच पण प्रत्यक्षरित्याही संबंध असू शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर मनाचा जो संबंध आहे ते सार्वदेहिक शुक्र आणि ओज यांच्याशी संबंध आहे. म्हणजेच चरक सूत्रस्थान जो पहिला अध्याय आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे, त्याच्या दुधाच्या गुणधर्मासंदर्भात असं आलेलं आहे की दूध हे मनस्कर असतं. आणि मग त्याच्यावरती चक्रपाणी टीकेत असा प्रश्न विचारला की म्हणजे मनाला उत्पन्न करतं दूध, तर त्यांनी दिलं की नाही असं नाहीये. तर जे दूध असतं ते शुक्र आणि ओजाला वाढवतं आणि ओजाच्या माध्यमातून मनावर त्याचे अप्रत्यक्षरित्या परिणाम घडतात. त्यामुळे सार्वदेहिक शुक्र आणि ओज यांचा मनावरती फार मोठा परिणाम घडत असतो. आणि तुम्हाला माहितीये की ओजक्षयामध्ये सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या मनाशी संबंधित आपल्याला ध्यायती
तर हे ध्यान जे असतं हे काही प्राकृत तो ध्यानाला बसलेला नसतो, तो ओजक्षय झालेला माणूस. ते ध्यान असतं ते विकृत असतं, म्हणजे तो एकाच गोष्टीला धरून बसलेला असतो, थोडक्यात सोडतच नाही तो. आता ही किती प्रमाणात असेल, थोड्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात मोठी, काही वेळा मोठ्या प्रमाणात विकृती असली तर ती उन्माद सारख्या स्थितीपर्यंत सुद्धा गेलेली असते, आणि काही वेळा थोड्या प्रमाणात असते. आपल्याला व्यवहारात सुद्धा असे लोक भेटतात ना की अरे सोड बाबा, आता पुरे झाला हा विषय, काय तो सोडायलाच तयार नसतो तो विषय एखादा माणूस. तर त्यामध्ये थोड्या प्रमाणात ओजक्षय असतो, असं बऱ्याचदा असतं. आणि व्यथितेंद्रिय आणि दुष्टाय दुर्मनः, दौर्मनस्य आहे त्याच्यात बघायला मिळतं. तर त्यामुळे दौर्मनस्याचा संबंध हा ओजक्षयाशी असू शकतो, आणि त्यामुळे त्याचा संबंध पर्यायाने शुक्राशी असू शकतो. त्यामुळे असं सगळ्या गोष्टींचा संबंध असू शकतो, आणि ह्या सगळ्यातनं त्वचेची सुद्धा विकृती झालेली आहे अशा प्रकारचे आपल्याला पेशंट बघायला मिळतात. म्हणजे ह्याच सगळ्या गोष्टीतनं अनेक प्रकारचे व्याधी याच्या त्वचेवरही परिणाम झालेला असतो, असं आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतं. आपल्याला माहिती आहे की शरीरात ह्या 6 त्वचा असं म्हटलेलं आहे, किंवा 7 त्वचा आहेत असं म्हटलेलं आहे. या सगळ्याचा संबंध आपल्याला, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे याच्यासाठी महत्वाचं आहे की त्वचेचा कुठल्या कुठल्या इतर घटकांशी संबंध आहे आणि कुठल्या कुठल्या रोगांशी संबंध आहे याच्यात आपल्याला माहिती मिळते, म्हणून हे संबंध हे आपल्याला महत्वाचं आहे. पण कदाचित हा भाग आधीच्या व्याख्यानात कव्हर झालेला असेल, त्यामुळे आपण त्याच्याविषयी सविस्तर आत्ता नको चर्चा करायला. पण इथे आपल्याला लक्षात येईल की सिद्म, केलास हे कुठल्या अधिष्ठानात कुठल्या त्वचेत निर्माण होत आहेत, दद्रू, कुष्ठ हे कुठल्या याच्यात निर्माण होत आहे, वेगळ्या वेगळ्या विकृती हे आपल्याला लक्षात येईल. तर याच्यात आपल्याला एक गोष्ट ही पण लक्षात येईल की तद यथा उदकधरा त्वक बाह्या, म्हणजे बाह्य त्वक आहे पहिली त्वचेचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये उदकधारेचा संबंध आहे कलेचा. त्यामुळे उदकाचा पण त्वचेशी फार मोठा संबंध आहे. परिणाम दिलेले आहेत. तर हे आपण जी स्लाइड बघतोय त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की त्वचेचे वेगळे वेगळे जे स्तर सांगितलेले आहेत त्या वेगळ्या वेगळ्या स्तरांचं परस्पर समन्वय काय आहे वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये आलेल्या त्याच्या वैशिष्ट्य वर्णनामध्ये, आणि त्याचा जे आधुनिक आत्ता जे वर्णन आहे त्याच्याशी काय संबंध आहे, अशा प्रकारचं एक तालिका आहे. आणि हे पारिषद्य शब्दार्थ शारीरम ही शारीरावरची एक खूप मोठी परिषद झालेली होती. अशा प्रकारच्या म्हणजे ही तृतीय शास्त्र चर्चा परिषद आहे, त्याचा हा रिपोर्ट आहे. तर त्या संदर्भात हे मूळ त्याच्यातनं तुम्ही वाचला, त्याच्यातनं बरंचसं आपल्याला चांगली माहिती मिळू शकते. आता हे सगळ्यांना माहिती आहे की स्पर्शनेभ्यः अधिकम वायू स्पर्शनम च त्वगाश्रितम त्वच्चश्च परमभ्यंगः तस्मात्तम शीलयेत नरः. तर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्वचा आणि वात यांचा किती निकटचा संबंध आहे, आणि अभ्यंग हा त्वच्च असतो, अभ्यंग हा त्वच्च असतो ही एक महत्वाची गोष्ट आहे. अभ्यंगामुळे त्वचेचं आरोग्य अतिशय चांगलं राहतं. त्यामुळे नेहमी जर अभ्यंग करत असलो आपण तर त्याच्यामधलं त्वचेचं आरोग्य हे अतिशय चांगलं राहायला मदत होते, आणि त्वचेचे रोग मुळात होऊ नयेत यासाठी त्याचा फायदा होतो. आपल्याला एक आमचे सर वैद्यराज गौतम होते, ते असं सांगायचंय, आपण जर बघितलं असेल की रामायण महाभारत या सिरियल आता लॉकडाऊनच्या काळात पुन्हा आल्या होत्या, तर त्यावेळेला आपण असं बघतो की त्यामध्ये तो लढत असतो आणि लढताना काही त्याला जखमा होतात म्हणून त्याला युद्ध क्षेत्राच्या बाहेर नेलेलं असतं, आणि मग दुसऱ्या दिवशी तो पुन्हा लढायला येतो लगेच. तर या सगळ्या ज्या जखमा झालेल्या असताना सुद्धा दुसऱ्या दिवशी तो पुन्हा कसा लढायला येतो. तर पहिली गोष्ट काय आहे की त्यांनी नेहमी अभ्यंग किंवा अन्य उपाय केलेले असल्यामुळे त्यांना मुळात जखमा ह्या तेवढ्याच तीव्र प्रमाणात व्हायचंच नाही. म्हणजे त्वचेचं त्यांचं शरीर हे जखमा झेलण्यासाठी म्हणजे त्यांचं शरीर सक्षम असायचं, त्यामुळे त्यांना तेवढ्या मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे इंजुरी व्हायची नाही, आणि जी होईल ती लवकर भरून यावी यासाठी त्यांच्याकडे असे उपाय होते की ज्यामुळे ताबडतोब उरण भरून घेतील. म्हणजे जवळपास दुसऱ्या दिवशी ते उरण भरलेले असायचे आणि त्यामुळे ते पुन्हा लढायला तयार व्हायचे. तर तो एक वेगळा भाग झाला व्रणरोपण. पण त्वचेला अभ्यंग नेहमी केलेलं असल्यामुळे त्वचेचं आरोग्य आणि बल हे चांगलं राहतं आणि त्यामुळे त्वचेचे रोग होत नाहीत. त्याच्यामुळे अनेक फायदे होतात. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की अभ्यंग हा नेहमी करायला पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये असं असतं की जेव्हा अजीर्ण असतं त्याच्यात अभ्यंग नसतो करायला, त्यामुळे सामता जेव्हा असते त्या सगळ्यामध्ये तेव्हा अभ्यंग करायचा नसतो, आणि स्राव प्रधान जे त्यामध्ये कुष्ठांमध्ये असतात त्यामध्ये अभ्यंग नसतो करायचा, हे आपल्याला माहिती पाहिजे अर्थातच. पण तसं आपण जर आधी त्वचेचे रोग होऊ नये म्हणून अभ्यंग महत्वाचा आहे, आणि त्वचेचे रोग झाल्यानंतर विशेषतः औषधी तेलांचा अभ्यंग हाही खूप महत्वाचा आहे.
उदकाचा आणि त्वचेचा फार मोठा संबंध आहे. तर उदकाचं परिणाम कसं होतं हे चरक शारीस्थान 7व्या अध्यायात जे वर्णन केलेलं आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचा आपल्याला अनेक ठिकाणी उपयोग होतो. तर त्याच्यात असं म्हटलेलं आहे की जे उदक असतं ते यंतु सर्व शरीरचरण बाह्यत्व विभरती, संपूर्ण शरीरात असतं हे उदक, पण विशेषतः बाह्य त्वचेचं धारण करतं ते. त्यामुळे बाह्य त्वचेचं आश्रयाने उदक असतं आणि हे जे उदक आहे ते पण वेगळ्या वेगळ्या प्रकारे परिणाम होऊन वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्याचा परिणाम दिसत असतो. म्हणजे की असतो स्वतंत्र प्रणालीचा लसिका सत्पन्न होते, म्हणजे त्या लसिकेमध्ये रूपांतरित होऊन त्वचेतनं बाहेर येतं. त्याचे उष्मानुबंधन लोमकोपेत आणि सतत श्वेत शब्दन भावात होती, मग त्याचं श्वेतामध्ये रूपांतर होतं उष्ण्याचं अनुबंध मिळाल्याने. असं सगळं जे उदक आहे म्हणजे जे वेगळ्या वेगळ्या धातूंमध्ये समाविष्ट आहेत ते उदक सोडून स्वतंत्र रूपाने सुद्धा उदकाचं प्रमाण 10 अंजली प्रमाण आहे, 10 अंजली आहे असं संविधान सांगितलेलं आहे. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहे. त्यामुळे उदकाचा संबंध, त्यामुळे उदकाचा योग्य प्रकारे शरीरात परिणाम होत आहे का नाही याचाही त्वचेच्या आरोग्याशी मोठ्या प्रमाणात संबंध असू शकतो. आता अग्नीचा फार महत्वाचा संबंध आहे. आपल्याला माहिती आहे की अग्नी हे आयुर्वेदाच्या चिकित्सेतलं बलस्थान आहे आणि काय चिकित्सा म्हणजे अग्नीची चिकित्सा असते. त्यामुळे आपण कुठलाही विषय आला तर त्याच्यात अग्नी आणतोच कुठून तरी, म्हणजे असतोच तो, कारण प्रत्येक विषयाशी संबंधित. इव्हन आत्तेक चिकित्सेमध्ये सुद्धा अग्नीचा फार महत्वाचा संबंध असतो, कुठलाही विषय असो. तर तसं जे आहे की आपण त्वचेच्या संदर्भात सुद्धा अग्नीचा विचार फार महत्वाचा आहे. तर आपल्याला या श्लोकामध्ये दिसेल की आयुर्वर्णो बलम स्वास्थ्यम उत्साह उपचय प्रभा ओजस तेजो अग्नया प्राणाश्चो उक्ता देहाग्नी हेतुका. तर त्वचेशी सुद्धा अग्नीचा संबंध आहे मोठा आणि त्यामुळे अग्नी चांगला असेल तर वर्ण प्रभा हे सगळं चांगलं असतं. आता पुष्कळ ठिकाणी आपल्याला हे लक्षात येईल की वर्ण आणि प्रभा यांचं वर्णन नसतं. तर काही लोकांना असं वाटेल की अरे वा किती ते ब्युटी कॉन्शियस होते नाही का त्या काळातले लोक, की त्यांना कलर चांगला असला पाहिजे, कॉम्प्लेक्शनचा लश्चर कसं चांगलं असलं पाहिजे याच्याविषयी त्यांनी एवढा विचार केलेला आहे. तर तो भाग एक झाला, ठीक आहे, ब्युटी कॉन्शियस सुद्धा असावा हरकत नाही. पण त्याच्यातला महत्वाचा भाग हा आहे की एखादा रोगी आपल्या समोर जेव्हा येतो तेव्हा त्याच्यातली पहिली दिसणारी गोष्ट कोणती असते तर ती म्हणजे त्याची आकृती, त्याच्याबरोबर त्याचं वर्ण प्रभा, त्या गोष्टी सर्वात पहिल्यांदा दिसतात आणि त्याच्यातनंच आपण बरंचसं काही त्या रोग्याविषयी समजून घेऊ शकतो. आणि त्यामुळे प्रभा वर्ण या गोष्टींना फार महत्व दिलेलं आहे आणि त्याचा संबंध आहे अग्नीशी. त्यामुळे अग्नी चांगला असेल तर वर्ण आणि प्रभा चांगला असतं. मग आपल्याकडे त्वचेवरती जे डिस्कलरेशन काहीतरी वैवर्ण्य निर्माण झालेले असा जेव्हा पेशंट येतो तेव्हा आपण जर अग्नीचा विचार नसलो करत तर अवश्य करायला पाहिजे. म्हणजे जे अनुभवी वैद्य ते करतातच थोडक्यात. तर त्यामुळे तो विचार महत्वाचा आहे. त्यामुळे अग्नी चांगला असेल तर त्याचा असतं, असा अनेक प्रकारे त्याचा संबंध आहे. अग्नीमुळे आम निर्मिती होऊन रसदृष्टी असेल तर त्याची अभिव्यक्ती होणार ती त्वचेवरच. पुन्हा जर त्वचेच्या आश्रयाने असणाऱ्या भ्राजक पित्ताच्या अंतर्गत भ्राजकाग्नीची विकृती असेल तरी सुद्धा त्वचेची मोठी विकृती होऊ शकते आणि त्याच्यातनं अनेक त्वचेचे रोग निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या सगळ्याचा परस्पर संबंध आहे. अष्टांगामध्ये पांडू, नंतर विसर्प, नंतर कुष्ठ आणि त्याच्यानंतर श्वेत्रकृमी असा अध्यायांचा क्रम ठेवलेला आहे. तर पांडूचा संबंध हा फार जवळचा असतो कुष्ठाशी, कारण पांडू असल्यामुळे रसदृष्टी असते त्याच्यात पांडूमध्ये, त्यामुळे त्याचा परिणाम त्वचेवरती दिसत असतो. पांडूमधनं रक्ताची योग्य प्रकारे निर्मिती होत नाही त्याचा परिणाम त्वचेवर दिसतो. त्याचबरोबर मेदक्षय झालेला असतो पांडूमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून स्वेदावरती परिणाम होतो, स्वेद कमी होतो उत्पन्न, त्याचाही परिणाम त्वचेवर होतो. आणि त्याचबरोबर पांडूमध्ये स्नेह गुणांचा क्षय झालेला असतो तर त्याचा परिणामही त्वचेवर होतो आणि त्यामुळे त्वचेत रक्ष निर्माण होतं. त्यामुळे अनेकदा सोरायसिस सारखे जेव्हा पेशंट येतात आपल्याकडे तेव्हा त्याचा पांडू फार मोठा संबंध असू शकतो. आणि जोपर्यंत पांडूची चिकित्सा करत नाही, जे असे खूप पेशंट असतात की ज्यांना आपण दिलं, समजा कोणी आरोग्यवर्धी गंधक रसायन वगैरे जे काय आपण दिलं तर त्याच्यामधनं त्याला तात्पुरतं खाज वगैरे थोडीशी कमी होते, पुन्हा ते चालूच राहतं असं वर्षानुवर्ष. एक तर मुळातच कुष्ठ हा दीर्घ रोगांमध्ये सांगितलेला आहे. कुष्ठ हा दीर्घ काय चालणारा रोग आहे, त्यामुळे तो तसं सहजासहजी बरा होत नाही. पण त्यामध्ये आपण जी औषधं दिली ती तात्पुरतं त्याच्यात बरं होतं. म्हणून असं आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की तात्पुरती थोडीशी खाज कमी झाल्यानंतर नंतर जेव्हा आपण आपल्या रोग्याच्या स्थितीनुसार नवायस किंवा ताप्यादी किंवा अशा औषधांबरोबर मग ती बाकीची गुळूची, हरिद्रा वगैरे अशा प्रकारची औषधं देतो,
तेव्हा मग खाजही आणखी कमी होत जाते आणि मग तो पूर्ण बरा व्हायला मदत होतं नंतर, असं लक्षात येतं. तर त्यामुळे या गोष्टीचंही फार महत्व आहे. त्यामुळे या व्याधींचा परस्पर संबंध हे महत्वाचं आहे. आणि पांडूचं महत्वाचं कारण चरक संहितेमध्ये पांडू हा अध्याय ग्रहणी नंतर आहे. तर ग्रहणी आणि पांडू यांचाही परस्पर संबंध फार मोठा आहे. कारण पांडू असताना बऱ्याचदा ग्रहणी असतं आणि ग्रहणी जर ग्रहणीची चिकित्सा केली तर पांडू हा लगेच बरा व्हायला लागतो, नाही तर तो चालू असतो. त्यामुळे ही सगळी लिंक लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे ग्रहणीची चिकित्सा केली तर पांडू ठीक होतो आणि पांडूची चिकित्सा केली की कुष्ठ ठीक होतं. असा परस्पर संबंध सापडतो. खूप अशा प्रकारचे पेशंट आपल्याला बघायला मिळाले की सोरायसिस आहे आणि अनेक वर्ष चाललेलं आहे, त्याला त्याच्या स्थितीनुसार पंचामृत परपटी घातलेली पुढे समान काळात दिली तर पुढच्या आठवड्यात ते सगळं धाडकन कमी झालेलं असतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या गायबच झालेल्या आहेत आता. इतक्या लगेच त्याच्यात सुधारणा दिसून येते. कारण त्याच्यात मुळातला व्याधी होता ग्रहणी आणि त्याच्यातही सगळी पुढची परंपरा निर्माण झालेली होती आणि त्यामुळे तिथे मुले कुठारा ते मूळचं कारण दूर केल्याबरोबर ते लगेच ठीक व्हायला लागला, असं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे हे एकूणच काय आहे की कुष्ठ आणि दुसरे व्याधी यांचा संबंध हा एक फार महत्वाचा गोष्ट आहे. तर कुष्ठाचे हेतू असं जर आपण एक बघायला गेलं तर त्याच्याविषयी आता मी नाही विस्तारात जाणार आहे. पण जो आपल्याला माहिती आहे की त्रिस्कंद कोश वैद्य चुडामणी कोरटकर सरांच्या संकल्पनेतनं आणि मग वैद्यराज गाडगीळ सरांनी फार मेहनतीने जो पूर्ण केलेला आहे असा जो कोश आहे, त्याच्यात आपण जर हेतू कोश काढला तर त्याच्यात कुष्ठाचे हेतू या अंतर्गत 795 एंट्रीज सापडतात आपल्याला. म्हणजे एवढं प्रचंड वर्णन हे फक्त बृहत्त्रयीतलं आहे, ते एवढं प्रचंड वर्णन आहे. आणि याच्यात अनेक रोग हे कुष्ठाचे हेतू म्हणून सांगितलेले आहेत, म्हणजे ज्यांच्यामधनं कुष्ठ निर्माण होऊ शकतं. त्यामुळे अनेक रोगांमधनं कुष्ठ परतंत्ररित्या सुद्धा निर्माण होऊ शकतं, हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. तर कुष्ठ हा जो रोग आहे ना त्याची एवढी व्याप्ती आहे, म्हणजे इतक्या विविध प्रकारे त्याच्यात विचार करायला लागतो की वैद्य पंचानन गुणेशास्त्री सारखे जे एवढे प्रकांड विद्वान आणि एवढे खूप अनुभवी असे चिकित्सक होते, त्यांनी सुद्धा आपल्या आयुर्वेदिक औषधी गुणधर्मशास्त्र याच्यात असं लिहून ठेवलेलं आहे की त्वचेचे रोग हे इतके विचित्र असतात की ते नक्की कशामुळे निर्माण होतील की काही सांगता येत नाही, असं विधान त्यांनी केलेलं आहे. म्हणजे इतकं वैद्याला गोंधळात टाकू शकतं अशा प्रकारचं असू शकतं. त्यामुळे त्वचेच्या रोगांच्या मागे अनेक प्रकारचे विचार करावे लागतात. तर त्याच्यामध्ये हा एक विचार महत्वाचा आहे की अग्नी कसा आहे त्याचा, आणि त्यामुळे ग्रहणी हा रोग तर नाही ना त्याला, आणि त्याच्यातनं पांडू वगैरे पुढची परंपरा नाही निर्माण झालेली नाहीये ना, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे अग्नीचा विचार हा इथे महत्वाचा. आता आपण बघितलं जसं की भाजप पित्ताचा विचार करणं हे महत्वाचं आहे. आणि त्यामुळे भाजप पित्त हे जे असतं ते अभ्यंग परिषेक अवगा यांचं आलेपन या सगळ्यांचं पचन करतं आणि त्यामुळे त्यांचा परिणाम जर त्वचेवर व्हायला हवा असेल तर भ्राजक अग्नी चांगला असणं आवश्यक असतं. त्यामुळे भ्राजक अग्नी चांगला बनवणं ही एक महत्वाची गोष्ट असते. आणि त्यामुळे आपण नुसतेच लेप वगैरे लावायला दिले किंवा अभ्यंग करायला कुठलेली क्रीम्स दिली किंवा तेल दिली, पण अग्नी जर चांगला नसेल भ्राजक अग्नी तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि काही वेळा असं असतं की तसं तरी तुम्ही लावायला दिलं तर ते आणखी पसरतं, असंही बघायला मिळतं. त्यामुळे भ्राजक अग्नी चांगला बनवणं हे महत्वाचं असतं. त्यामुळे कुष्ठाच्या संदर्भात सुद्धा अग्नी, जाठराग्नी आणि भ्राजक अग्नी हे चांगले असणं फार महत्वाचं आहे. आता आपण जर ग्रंथातलं कुष्ठाच्या संदर्भातले अध्याय जे त्याचा आपण अभ्यास करायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येईल की कुष्ठ चिकित्सा आणि महाकुष्ठ चिकित्सा असं 2 अध्यायांमध्ये सुश्रुत संहितेने याचं वर्णन केलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनी 2 अध्याय याच्यासाठी वापरलेलं ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे महाकुष्ठ आहे त्यांनी जे दिलेलं आहे त्यांनी असं दिलंय की जेव्हा धातुगत होतात ती कुष्ठ तेव्हा त्याला महाकुष्ठाचं म्हणायचं. तसं महाकुष्ठ ही स्वतंत्र आपल्याला माहिती आहे की त्याचे प्रकार दिलेले आहेत, त्याच्या संदर्भात थोडासा जे वर्णन आहे त्याच्यात फरक आहे चरक आणि सुश्रुत संहितेतल्या याच्यात. पण महाकुष्ठ कोणती आहेत ते दिलेले आहेत आणि क्षुद्रकुष्ठ कोणती आहेत ते दिलेले आहेत. पण महाकुष्ठाच्या चिकित्सेसाठी स्वतंत्र अध्याय हा दिलेला आहे सुश्रुत संहितेमध्ये, हे लक्षात घेण्यासारखं आहे. आता चरक संहितेत आपण बघितलं ही एक महत्वाची गोष्ट आहे. आपण कुष्ठांच्या संदर्भात हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की वातादया त्रया तिन्ही दोष हे कुष्ठांच्या संदर्भात संबंधित असतात. आणि त्याचबरोबर त्वक रक्त मांस अंबुच, त्वक रक्त मांस आणि अंबू उदक या सगळ्यांचं अतिशय महत्वाचं हे महत्वाची दोष आहेत. आणि त्यामुळे हे 3 दोष आणि 4 दोष असं म्हणून सप्तको द्रव्य संग्रह असं दिलेलं आहे. तर असं का म्हटलेलं आहे त्याचं एक आता तुम्हाला जाता सांगतो. कारण की जे समवायी कारण असतं
यत् समवायी कारणम तद्द्रव्य. तर द्रव्य हे समवायी कारण असतं नेहमी. त्यामुळे समवायी कारण हे द्रव्य असतं, म्हणून द्रव्याला काही वेळा समवायी कारण हे पर्याय म्हणून वापरलं जातं. त्यामुळे इथे ही 7 समवायी कारण असतात पुष्टाची असं सांगायचंय त्यांना. पण त्याच्यासाठी त्यांनी शब्द वापरलाय की फक्त तो द्रव्य संग्रह असं आपल्याला शब्द प्रयोग वापरलेला आहे. त्यामुळे हे 7 समवायी कारण आहेत. त्यामुळे ही सगळ्या पुष्टांमध्ये असतातच हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे असंही म्हटलेलं आहे की सर्व त्रिदोषजम पुष्टम आणि दोषाणाम तू बलाबलम यथास्वय लक्षणे रुद्वा पुष्ठानाम क्रियेचे क्रिया. ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक पुष्ठामध्ये तिन्ही दोषांचा विचार करणं आवश्यक असतं. म्हणून हे का महत्वाचं आहे की चला पुष्ट आहे, चला आता कंटू कमी करणारी तर ती कफक नसतात बऱ्याचदा औषधं, किंवा वृक्ष तिक्त रसाची अशा प्रकारची औषधं असतात. आणि मग ती औषधं दिली की वाट वाढतो आणि त्यामुळे ते पुष्ट पूर्ण बरं होत नाही. म्हणजे त्याच्यात ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की पुष्ठामध्ये तिन्ही दोषांचा विचार करणं आवश्यक आहे. आणि आपण एका दोषाचं प्राधान्य लक्षात घेऊन त्याची जेव्हा चिकित्सा करतो तेव्हा दुसरे दोष त्याच्यामुळे बिघडणार नाहीत आणखी याची काळजी घेणं सुद्धा आवश्यक असतं. नाहीतर ते पुष्ट तसं पूर्णपणे कधी बरं होणार नाही. म्हणून हा विचार लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की तिन्ही दोषांचा विचार करणं आवश्यक आहे पुष्टाच्या संदर्भात. कुष्ठ विशेषे दोष विशेषे पुनश्च कुष्ठानी न्यायते हेतुस्तांश प्रकाश आहे. एक महत्वाचं सूत्र आहे. असं म्हटलेलं आहे की कुष्ठ काही वेळा असं असतं की कुष्ठाचं असं काही वैशिष्ट्य असतं की त्यामुळे आपल्याला दोषांचा तिथे विचार न करता थेट निधनच होतं. म्हणून इथे मी उदाहरण टाकलेलं आहे की दद्रू मंडलम उद्गतम. दद्रू जे असतं ते मंडलाकृती असतं आणि इथे आपण या चित्रात बघतोय जसं की त्याच्यावर आपल्याला थेटच कळतं की हे दद्रू आहे. आणि मग आपण त्यात ठीक आहे बाबा दद्रू मध्ये कुठल्या दोषांचं प्राधान्य आहे हा आपण नंतर विचार करू शकतो. या उलट काही गोष्टी असतात की जिथे आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट नसतं आणि त्याच्यात आपल्याला दोष कोणता आहे हे आपल्याला लक्षणांचं प्राधान्य, लक्षणांमध्ये दोषांचा संबंध लक्षात घेऊन आपल्याला कोणता दोष याच्यामध्ये प्रधान आहे हे आपल्याला समजावून घ्यावं लागतं आणि त्याच्या आधाराने आपण मग पुष्टाचं निदान करू शकतो. त्यामुळे दोन्ही पद्धती वापराव्या लागतात ते इथे सांगितलेलं आहे. तसंच पुढे म्हटलेलं आहे की न्यायंते तैर हेतू. आता जर आपल्याला थेटच कळलं की बाबा याला दद्रू आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये काय कारण असू शकतील, याच्यामध्ये रक्तदृष्टी असेल, रक्तजत्वबिंदू संबंध असेल किंवा जे काय आहे ते थेटच कळेल आपल्याला. पण काही वेळा असं असतं की आपल्याला हेतू कोणते आहेत हे लक्षात घेतले की या हेतूंपासून कोणत्या दोषांची दृष्टी होऊ शकेल, कोणते गुण वाढू शकतील आणि त्यामुळे त्याच्यामधनं कुठल्या प्रकारची गोष्ट होऊ शकतात हे लक्षात घेऊन मग त्यातलं हे कोणतं गोष्ट आहे असं आपल्याला निदान करता येईल. त्यामुळे दोन्ही पद्धती अवलंबता येईल. मग हे असं सांगण्याचं कारण काय तर थोडक्यात असं आहे की जे बुकिश पिक्चर असतं ते आपल्याला प्रत्येक वेळेला व्यवहारात बघायला मिळतं असं नाही पुष्टांच्या संदर्भात. आणि त्यामुळे आपल्याला या दोन्ही सगळ्या पद्धती अवलंबणं आवश्यक असतं. म्हणून हा श्लोक पुष्ट हे बुकिश पिक्चर नसतं, त्याच्या जवळपास सुद्धा असू शकतं आणि त्यासाठी दोषांच्या आधारावर काही वेळा आपल्याला त्याचा निर्णय घ्यावा लागतो, काही वेळा हेतूंच्या आधारावरती कोणत्या दोषांची वृद्धी झालेली असेल त्याप्रमाणे मग आपल्याला कोणकोणती गोष्ट असं करून निदान करावं लागतं. म्हणजेच ही गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचं काहीतरी आहे की स्वारगेट बस स्थानकावर एक अनाउन्समेंट होते की अमुक क्रमांकाची बस ही फलाट नंबर 3 आणि 4 मध्ये आडवी लावण्यात आलेली आहे, कृपया नोंद घ्या. आता याला फलाट क्रमांक 3 म्हणायचं का 4 म्हणायचं त्याच्यात सांगणं कठीण आहे. कारण ती काही वेळा अतिशय गर्दी असते, उशीर झाले म्हणून तिथूनच बाहेरच्या बाहेर लोकांना बसून ते पटकन निघून जातात. इतकी गर्दी असते की आता तिथे पुन्हा नीट लावा वगैरे याच्यासाठी वेळ नाही आता अशी स्थिती असते काही वेळा. तर अशीच व्यवहारात काही वेळा स्थिती आलेली असते की याला आता नक्की काय म्हणावं, त्याला कुठलं आपण नक्की म्हणू शकतो पुष्ट ते सांगणं कठीण असतं काही वेळा. आणि त्यामुळे ह्या पद्धतीचा उपायांचा अवलंब करणं आवश्यक असतं. म्हणून एक अशी गोष्ट सांगायची झाली तर गमतीसारखी काही वेळा असं असतं की आता जे सोरायसिस आहे त्याला नक्की काय म्हणावं आयुर्वेदानुसार. आता खरं म्हणजे असं आहे की त्या पेशंटचं वेगळ्या वेगळ्या प्रकारे पण होऊ शकेल निदान. असं नाही की नेहमी इक्वेशन असेल की सोरायसिस म्हणजे हेच कुष्ठ अमुकच कुष्ठ. पण मग त्यातल्या जर कुठल्या कुष्ठाची त्याची जवळीक आहे तर बाबा एक कुष्ठाची जवळीक आहे, पण एक कुष्ठात काही सोरायसिस मधली सगळी लक्षणं नाही सापडत. मग आता काय करायचं. म्हणून मग आमची क्लासमेट होती, तिने तिच्या थिसिसचं टायटल ठेवलं होतं की सोरियाटिक एक गोष्ट असं करून तिने त्याचा अभ्यास असं त्यांनी तिच्या थिसिस मध्ये लिहिलेलं होतं. त्यामुळे असं असतं की आपल्याला एक्झॅक्ट त्याचं अगदी बुकिश पिक्चर बघायला मिळत नाही. आता त्यांनी जे सांगितलेलं आहे एक गोष्टामध्ये की यत मत्स्य शकलोपम माशाचे खवले जे चमकदार खवले असतात तशा प्रकारचं स्वरूप दिसत असतं, अशा प्रकारचे तिथे म्हणजे ते पापुद्रे दिसत असतात. पण त्याच्यामध्ये खाज असते असं काही तिथे म्हटलेलं नाही किंवा शूल असतं असं काही म्हटलेलं नाही.
10 असतो असं काय म्हणलं, पण असंही काही काही वेळा असतं त्या पेशंटमध्ये. मग आता त्याला नक्की एक गोष्ट म्हणायचं का नाही प्रश्न उपस्थित होईल. म्हणून असं सांगितलेलं आहे की तिथे नावाला फार महत्व नाहीये, त्याच्यात आपण दोषांचं प्राधान्य लक्षात घेणं, कोणते हेतू आहेत आणि त्यानुसार कोणते दोष हे लक्षात घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी हा श्लोक दिलेला आहे. आता जेव्हा आपण चिकित्सा बघतो तिथं सुश्रुत संवेदन त्याची जी चिकित्सा आहे त्याच्यात आपल्याला असं सापडतं की त्या अध्यायाचा जो क्रम असतो ना तोही फार महत्वाचा असतो. आता उदाहरणार्थ ज्वर चिकित्सा जी आहे ना चरकातली त्याची सुरुवात कुठून होते, तर त्यांनी पहिल्यांदा काय दिलंय की नवज्वरे दिवा स्वप्न स्नानाभ्यंगान मैथुनम क्रोध प्रवाह व्यायामान कषायांश विवर्जय, इथून सुरुवात केली. म्हणजे चिकित्सा सूत्र राहिलं दूर, पथ्यपथ्य राहिलं दूर, इथे काय टाळावं याच्यापासून सुरुवात केली त्यांनी की नवज्वरामध्ये दिवा स्वप्न स्नान अभ्यंग मैथुन हे म्हणजे हे इतकं महत्वाचं आहे. तुम्ही चिकित्सा सूत्र वगैरे सुद्धा नंतर समजावून घ्या, पहिल्यांदा हे समजावून घ्या असं त्यांना म्हणायचंय. त्यामुळे इतकं हे महत्वाचं आहे. तर त्यामुळे हे क्रम जो असतो त्यातला तो शिकणं महत्वाचं असतं. प्रत्येक अध्यायात पंचकर्माने नसते सुरुवात केलेली, काही ठिकाणी पंचकर्माने सुरुवात केलेली असते, काही ठिकाणी फार वेगळ्या प्रकारे सुरुवात केलेली असते. आता रक्तपित्त चिकित्सा जी आहे त्याच्यात पंचकर्माने नाही सुरुवात केलेली बघा. कारण का, तर रक्तपित्त जेव्हा असेल तो रोगी आला आपल्याकडे रक्त वाहत आहे तर तिथे आपण पहिल्यांदा हे रक्त थांबवायचंय का नाही थांबवायचंय हा पहिला विचार करण्याची गोष्ट आहे. आणि सर्वसामान्य लोक तर सांगतील थांबवायचं, त्यात काय विचार करायचा आहे, पण कुठे थांबवू नये तिथपासून सुरुवात केली त्या अध्यायामध्ये. त्यामुळे हा जो क्रम असतो ग्रंथांमधला तोही फार महत्वाचा असतो आणि तो व्यावहारिक पण असतो. रक्तपित्ताचा पेशंट आला तर पहिल्यांदा तुम्ही काय विचार करणार की याला कुठलाच नैवेद्य मी करून 8व्या 9व्या दिवशी वमन देऊ का काय करू असा विचार करणार का आपलं रक्त थांबवणार का नाही याचा विचार करणार. तोच महत्वाचा आहे आणि तोच व्यावहारिक आणि तोच ग्रंथांनी दिलेला आहे पहिल्यांदा. त्यामुळे जे क्रम असतात हे महत्वाचे असतात. म्हणून या संदर्भात सुश्रुत संवेदन जो अध्याय आहे कुष्ठचिकित्सा त्याची सुरुवात कशाने झालेली आहे तर पथ्यापथ्य वर्णनाने, आणि त्याच्यात सुद्धा अपथ्य पहिल्यांदा दिलं आणि मग पथ्य दिलं. म्हणजे अपथ्य थांबवणं ही सर्वात त्यातली फार महत्वाची गोष्ट म्हटलेली आहे. मग काय सांगितलंय त्यांनी तर सत्रत्वदोषी मांस वसा दुग्ध दधी तैल कुलत्त माश निष्काव इक्षुपिष्ट विकार आम्ल हे सगळं जे आहे गोष्टी अजीर्ण विदाई अभिषंगी दिवा स्वप्न व्यवहारांचे परिहारे हे पहिल्यांदा सांगितलं त्यांनी. म्हणजे हे सुरुवात करायची. त्यामुळे हेतूंना फार महत्व असतं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि तो एकीकडे सगळे हेतू सेवन करतोय ना आपण त्याला बलवान औषधं देतोय चांगली आरोग्यवर्धिनी अमुक तमुक गंधक रसायन जे काय असेल ते आपण त्याला देतोय आणि एकीकडे त्याचं हेतू सेवन चालू आहे. तर मग ते काय असतात की काम वेगाचे आपल्याला शाळेत गणित असतात तसं होईल. मग ते की एका टाकीमध्ये एक नळ सोडला असता ती टाकी 1 तासात भरते आणि दुसरा नळ सोडला असता ती टाकी 1.25 तासात रिकामी होते. तर दोन्ही नळ एकाच वेळेला चालू केले तर काय होईल अशा प्रकारची स्थिती असते की तो हेतूही सेवन करतोय आणि औषधही घेतोय. म्हणून बापू नानर सर काय करायचे की त्याची हिस्ट्री घेऊन झाली की त्याला पहिल्यांदा सांगायचे की तुम्हाला हे सगळं आता ताबडतोब आजच्या बंद केला अशी इथे प्रतिज्ञा करावी लागेल आणि नाही तर मी औषध देणार नाही तुम्हाला. हे आता मान्य करताय का, उद्यापासून नक्की बंद करणार का, तर सुरू करतो औषध. नाहीतर परिणाम नाही झाले तर उगीच वैद्याची बदनामी होणार आणि त्या माणसालाही फायदा काय होणार नाही असं. तर त्यामुळे इथे अपथ्यापासून सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आता त्याच्यात हे जे हेतू आणि अपथ्य आहेत त्या संदर्भात चरक संहितेतही काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आणल्या आहेत त्यांनी आपल्याला लक्षात घेण्यासारख्या आहेत की फुक्त्वा किंवा प्रसवता म्हणजे जेवून झोपणं दुपारी आणि त्याचबरोबर जेवून दुपारी उन्हात जाणं असा एक हेतू दिलेला आहे विशिष्ट. आणि जेवल्यानंतर व्यवहार करणं असा एक हेतू दिला आहे. असे काही फार वैशिष्ट्यपूर्ण वेगळे हेतू दिले आणि तेही आपल्याला व्यवहारात पाहायला मिळतात रोग्यांमध्ये. तर त्यामुळे या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे. आता याच्यातला एक हेतू असा दिलेला आहे की पूर्वकर्म. हा एक मोठी लिस्ट दिलेली आहे की तुमच्या आणि मग शेवटी दिले की पूर्वकर्म. त्यामुळे केवळ पूर्वकर्मामुळेच कुष्ठ निर्माण होतं असं नाहीये, पण पूर्वकर्म हाही हेतू काही पेशंटमध्ये असतो हे आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि मग काय खावं त्यांनी तर त्यांनी दिलं की शाली षष्टिक यव गोधूम कोरदूष शामाक उद्दालक हे सगळे म्हणजे क्षुद्र धान्य स्वरूपातली जे आहेत. आणि षष्टीशाली आणि यव गोधूम जे आहेत ते पुराण करून घ्यायचे आहेत ते आपल्याला सांगितलं. आणि मुदग आडकी यांचं योश किंवा सूप त्याबरोबर असं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तीर्थ करताना निंबपत्र आरुष्कर मल्लाचक अशा प्रकारची औषधं घालून ते तयार करायचं आणि मग ते आहारामध्ये द्यायचंय. तेल कुठलं घ्यायचं, तूप कुठलं घ्यायचं तर ते मंडूक पर्णी अवलगुची म्हणजे बाकूची अट्टरुषक म्हणजे वासा या प्रकारच्या ज्या औषधांनी सिद्ध केलेलं जे आहे ते वापरायचं.
आणि मांस चाचण्याला असं मांस चाचण्या असेल त्यालाच हे दिलंच पाहिजे असं काही जरुरी नाही, पण ज्याला फार सवय आणि तो राहू शकत नाही मांसाशिवाय, मग त्याला जांभलेल मांस अमेदस्कम, त्याच्यामध्ये मेदाचा अंश नाहीये असं द्यायचं. आणि अभ्यंगासाठी वज्रक तेल ते आलेलं आहे, अष्टांग संग्रह हृदय या सगळ्यामध्ये आलेलं आहे ते. आणि आरोग्यदाती कषायाने उत्सादन करावं त्याचं. पान परिषेक अवघा याच्यासाठी खदीर क्वाथ वापरावा. किती यश आहार आचार विभाग, आहार विहार अशा प्रकारचा असावा, इथपासून सुरुवात केली सुश्रुत संहितेमध्ये. त्यामुळे ही फार महत्वाची गोष्ट आहे. ते आपण सगळं जर केलं तर त्याप्रमाणे महत्वाचं. आता त्यानंतर चिकित्सा करत असताना अष्टांग संग्रहात काय सांगितलं की पूर्वरूप अवस्था असतानाच स्नेहपान सुरू करायचं. त्याला स्नेहपानापासूनच सुरुवात करायची. पण स्नेहपान कुठलं द्यायचं तर त्याच्यामध्ये पुन्हा हे सुश्रुत संहितेत आलेलं आहे अष्टांग संग्रहामध्ये. आणि त्यामुळे सुश्रुत संहितेत काय म्हटलंय की दल्लाळांनी सांगितलंय की हे जे स्नेहपान आहे ते शोधनाचं भाग म्हणून ते द्यायचंय, म्हणून शोधनाचं अंग म्हणून द्यायचंय. कारण स्वतंत्र स्नेहपान हे सहसा कुष्ठात देताना विचार करावा लागतो, कारण कुष्ठाना वृक्षणीयत्वात एक महत्वाची गोष्ट आहे. वृक्षणामुळे कुष्ठाच्या पेशंट्स मध्ये सर्वात जास्त फायदा होतो आणि स्नेहाच्या अवस्था कमी असतात असं याच्यातून सूचित करायचं. म्हणजे स्नेह कधीच लावत नाही तसं नाही, पण वृक्षण हे फार महत्वाचं असतं कुष्ठामध्ये बऱ्याचदा, ते त्यातनं लक्षात दिलं. आणि त्यामुळे वमन विरेचन रक्तमोक्षण ही सगळे पुढे जी कर्म करायची आहेत त्याचा सुरुवात म्हणून स्नेहपान करायचं असं सांगितलेलं आहे. आणि मग शोधन कुठलं करायचं तर ह्याच्यात आपण चरक संवेदेत दिलेलं आहे की वातोत्तरेषु सर्पिणी वमनम श्लेष्मोत्तरेषु कुष्ठेषु. वातोत्तर असेल त्याच्यात कृत देणं, कफप्रधान असतील त्याच्यात वमन, आणि पित्तोत्तर असतील त्याच्यामध्ये विरेचन आणि रक्तमोक्षण हे श्रेष्ठ आहेत, आग्रे हे श्रेष्ठ आहेत. अशा प्रकारचं करणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या प्रकारचा आपण विचार करणं आवश्यक असतं. सुश्रुत संहितेत आणखी एक महत्वाची गोष्ट दिली आहे की दुर्वांतो वा दुर्विनिक्तो वा अपि स्यात् कुष्ठीत दोषेर उद्धतेहि व्याप्त. म्हणजे त्याला नीट वमन किंवा विरेचन केलं गेलं नाही कुष्ठाच्या पेशंटमध्ये तर मग ते दोष उद्धत होतात, आणखी दोष ते, आणि मग ते सगळीकडे आणखी पसरतात आणि त्यामुळे कुष्ठचे असाध्य बनत जातं असं दिलेलं आहे. आणि त्यामुळे तस्मात कृत्स्नांती रहरे, संपूर्ण दोष बाहेर गेलेत की नाही याची, म्हणजे शोधन व्यवस्थित झालंय की नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. आता पहिली गोष्ट कुष्ठाच्या चिकित्सेची सुरुवात शोधनाने केलेली आहे. कुष्ठ हे बहुदोषांमधनं निर्माण होणाऱ्या व्याधींपैकी, दोष संचयातनं निर्माण होणाऱ्या व्याधींपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्यात शोधनाचं फार महत्व आहे. पण अर्थातच शोधन अर्हता बघणं आवश्यक आहे. म्हणजे या कुष्ठामध्ये शोधन हे चांगलं असतं, पण आता आपल्यासमोर जो पेशंट आलेला आहे याला शोधन देण्याची योग्य अवस्था आहे का नाही हे बघणं आवश्यक आहे. आणि तो रोगी दुर्बल असेल, त्याला आणखी काही अन्य अडचणी असतील तर मात्र आपण मग शोधन नाही देऊ शकणार त्याच्यामध्ये. मग आपण पुढची योग्य अवस्था कोणती आहे त्यानुसार पुढची चिकित्सा सुरू करू शकतो. पण जर शोधनाला तो योग्य असेल तर शोधनाने सुरुवात केली तर खूप चांगलं होईल असं त्याच्यातनं त्यांना सांगायचं. आपल्याकडे असे पेशंट येतात. माझ्याकडे असा एक पेशंट आला की सुरुवातीलाच म्हणजे प्रॅक्टिसची सुरुवात होती तेव्हा अगदी खरं म्हणजे, तर तेव्हा ते म्हणाले की मी आतापर्यंत 22 डॉक्टरांची औषधं घेतली त्वचेसाठी. म्हणजे ते आले माझ्या समोर बसले आणि हिस्ट्री सांगत असताना एक सेकंद असा गेला नाही की जेव्हा ते खाजवत नव्हते. ते सगळीकडे शरीरावर खाजवतच हिस्ट्री देत होते आणि त्यांचं संपूर्ण शरीर खाजवून काळ ठिक्कर, म्हणजे काळ ठिक्कर याच्यासाठी की त्या कपाल सारखा त्याचा रंग असतो, म्हणजे खापरासारखा रंग असतो त्या त्वचेचा, असं काळ पडलेलं होतं आणि सगळीकडे वृक्ष अतिशय झालेलं होतं. आणि ते सतत खाजवतच सगळं बोलत होते. आणि त्यांनी सांगितलं की मला आतापर्यंत मी 22 डॉक्टरांची औषधं घेतली पण काही फायदा झालेला नाहीये, आता तुम्ही सांगा काय करायचं ते. तर त्यांचे म्हणजे आता ह्याच्यात काही आपल्याला शंका आहे का की यांच्या शरीरात बहुदोष आहेत असं. एवढ्या मोठ्या प्रमाणात खाज येते म्हणजे दोषांचं प्रमाण किती असेल हे आपण समजू शकतो. आणि त्यांचं बल वगैरे चांगलं होतं. तर त्यामुळे त्यांना मी सांगितलं की तुमच्या चिकित्सेची सुरुवात ही पहिल्यांदा तर वमनाने केली जाईल आणि त्यानंतर आवश्यक विरेचन रक्तमोक्षणही करायचं आणि त्यानंतर मग पुढचं आपण तुम्हाला औषधं द्यायची. तर त्याचा भाग म्हणून तुम्ही आता तिक्तकृत स्नेहपान करायला सुरुवात करायची उद्यापासून आणि मग पुढची आपण चिकित्सा सुरू करू. तर ते म्हटल्यावर हे सगळं असं कसं करणार, ते मला विचार करावा लागेल असं तसं. तर मी म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही विचार करा आणि या. मग आपण तोपर्यंत काय देणार, तोपर्यंत काय नाही, हे तिक्तकृतच पहिला सुरुवात करायची तेच तोपर्यंत, बाकी काय नाही. तुम्ही हे घेतलं की मग पुढच्या आपण चिकित्सेचं बघूया काय करायचं ते. मग ते म्हटलं बरं मग विचार करून येतो. मग त्या ठीक आहे, कन्सल्टिंग फी द्या आणि चला आणि विचार करा सावकाश आणि या. कारण का
तर याच्यामध्ये अजिबात अशी स्थिती नव्हती की त्याला शमन औषधं देऊन करत बसावं, कारण इतकं दोषांचं मोठ्या प्रमाणे की याच्यात शोधन जर नाही केलं तर फायदा होणार नाही. आणि नंतर हे पेशंट आपल्याला आणखी दुसऱ्या पुढच्या डॉक्टरांकडे सापडतील आणि तिथे ते असं सांगताना आढळतील की मी 23 डॉक्टरांकडे चिकित्सा घेतली, ते वैद्य शिक्षक आयुर्वेद असेल त्यांची सुद्धा घेतली, पण काहीच फायदा झाला नाही, म्हणून मी आता तुमच्याकडे 24व्या डॉक्टरांकडे आलेलो आहे असं सांगताना ते सापडतील. त्यामुळे आपण अशा अवस्थेत आग्रही राहणं आवश्यक असतं. म्हणून त्यांना सांगितलं की नाही, तुम्हाला शोधनच करावं लागेल, मगच पुढचं आपण तुम्हाला चिकित्सा द्यावी लागेल. त्यामुळे जिथे आवश्यक तिथे त्याला आपण तसंच करणं आवश्यक असतं. तर त्यामुळे हे आहे आणि ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता हे अगदी महत्वाचं असतं. ते आपल्याला असं उदाहरण असतात, एक खाज येणाऱ्या एका पेशंटला त्यांना जे विरेचन दिलेलं होतं तर त्यांनी एक उदाहरणच घालून दिलं, म्हणजे अगदी सुरुवातीला. आता विरेचन म्हणून माझ्याकडे दवाखान्यात तेव्हा छोटासा दवाखाना एकच ठेवली होती, माझ्याकडे जागा नव्हती, पण त्यांना सांगितलं घरी घ्या आणि मला रिपोर्टिंग करत राहा तुम्ही फोनवर मध्ये. तर त्याप्रमाणे त्यांनी तर ते आदल्या रात्री त्या पथ्य वगैरे काही पाळतच नव्हते. म्हणजे त्यांना स्नेहपानामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही किती वाजता भूक लागते ते सांगा सकाळी तूप घेतल्यानंतर. तर ते काय सांगायचे उत्तर की काय माहिती बुवा, मी थोड्या वेळाने नाश्ता करूनच टाकला, त्यामुळे मला काही कळलंच नाही किती वाजता भूक लागेल. असं करू नका, मी तुम्हाला सांगितलं ना चांगली भूक लागेल तेव्हाच खायचं आणि मला फोन करा. बरोबर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच उत्तर. असं करता करता मग जेव्हा हे दिलं, मग दुपारी त्यांचा फोन आला. तर म्हटलं अहो काय झालं, किती वेळ झाले, काही तोपर्यंत काहीच कळवलेलं नव्हतं. काय नाही म्हणाले, मी तरी घेतलं औषध सकाळी, मग थोड्या वेळाने मग मी जेवलो. मग म्हणाले आता म्हटलं काय बसून करायचं, थोडं 2-4 जुलाब झाली, तर थोडं चाललंय पोटात, कसं वाटतं आता संध्याकाळचा नाश्ता म्हणून काय खाऊ. नमस्कार तुम्हाला इथूनच. मग त्यांच्या शरीरात त्यामुळे ते शोधन योग्य न झाल्यामुळे जी भयंकर खाज सुरू झाली ती अनावर होती आणि मग त्याला शमन औषधांनी आवरता पुरेवाट झाली ती. आणि कशी बशी ती आवरली. मग ती कशी आवरली त्याचं नंतर सांगितलं, म्हणजे कशी बशी ती कशी फार कठीण होतं. त्यामुळे इथे सांगितलेलं आहे की योग्य प्रकारचं शोधन आहे याची काळजी घ्यायची, अर्धवट शोधन होणार नाही हे आपण याची खात्री करायची. आता इथे असं दिलेलं आहे की शोधन करायचं हे सांगितलं, पण त्याला काही प्रिकॉशन्स दिलेले आहेत की बहुदोषा संशोध घ्या. त्याच्यामध्ये बहुदोष आहेत, अशाच रोग्याला संशोधन द्यावं आणि तो अर्थातच बलवान रोगी आहे त्याला द्यावं. आणि कसं द्यावं ते, तो पुष्टी बहुशः अनुरक्षता प्राणात. तर इथे प्राण हा बलाशी वाचक शब्द आहे. म्हणजे बल चांगलं असलं तर प्राणांची रक्षा होते. म्हणजे बल हे कारण आहे आणि प्राण हे कार्य आहे आणि कार्य कारणयो अभेद असं एक आपल्याकडे सूत्र असल्यामुळे ते पर्यायी म्हणून वापरले जातात. म्हणून इथे प्राणां म्हणजे बलाचं रक्षण करत करत त्याला आपण बहुशः म्हणजे अनेक वेळा थोडं शोधन दिलं तरी चालेल, पण बलाची रक्षा करणं आवश्यक आहे. अति प्रमाणात जर शोधन केलं गेलं तर वायुर्हन्यात अबलम आशु, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद प्रकोप होतो आणि रोगी दुर्बल झालेला असेल तर हन्यात मृत्यू सुद्धा येऊ शकेल त्याचा, असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे असंही सांगितलेलं आहे की शोधन केल्यानंतर पुन्हा स्नेहपान द्यावं आणि त्याचं बलाचं रक्षण करावं, कारण वाद प्रकोप होऊ देता कामा नये. मग ही गोष्ट महत्वाची. त्याच्यात जसं शोधन करणं आवश्यक आहे तसं बलाचं रक्षण करणं आवश्यक आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि हे आपल्याला सगळ्या ठिकाणी अशा रोगांमध्ये पाहायला मिळतं की जिथे हा कुष्ठ म्हणजे खूप दीर्घकाळ चालणारा रोग आहे. अशाच प्रकारचे जे रोग आहेत, प्रमेह आहे, दीर्घकाळ चालत होतं, असे जे क्रॉनिक बनणारे जे रोग असतात त्याच्यामध्ये हळूहळू धातूंचं बल हे कमी होतच आणि त्याच्यामध्ये धातूंच्या बलांचं आपण जोपर्यंत रक्षण करत नाही तोपर्यंत तो व्याधी पूर्ण बरा तर होतच नाही. पण धातूंचं बल जर कमी होत गेलं तर त्यातनं त्या रोगाची स्थिती बिघडते आणि नंतर इव्हन मृत्यू सुद्धा येऊ शकतो असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे त्याच्यात बलाच्या रक्षणाला फार महत्व दिलेलं आहे अशा व्याधींमध्ये. प्रमेयात सुद्धा आपण जर पाहिलं, म्हणून मेहेशु संतर्पणमेव कार्यम असं सांगितलेलं आहे. ते का ते पण आपल्याला लक्षात येईल. तसं इथे दिलेलं आहे की कुष्ठी त्याचं प्राणाचं रक्षण म्हणजे बलाचं रक्षण करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. त्यामुळे आपण कुष्ठाच्या रोग्यांमध्ये धातुक्षय मोठ्या प्रमाणात होणार नाही हे आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आणि जसं मगाशी सांगितलं की मग त्याला त्यामुळे नवायस लोह, समजा अतिशय ओज वगैरे कमी असलं तर लक्ष्मी विलास दिलं त्याला किंवा अभ्रक दिलं किंवा अशा गोष्टी दिल्या तर मग ते लवकर खासगीचे कंट्रोल येते आणि तो बरा होण्याच्या दिशेने पाऊल पडतं असं आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे बलाचा विचार हा त्यातला फार महत्वाचा आहे. आता दुसरी एक गोष्ट महत्वाची अशी आहे की आपण ठीक आहे ना, आपण पुढे चालू, वेळेचं काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे. तर एक महत्वाची गोष्ट असते की कुष्ठासाठी जो आपल्याकडे चिकित्सेसाठी रोगी येतो त्याची साधारणपणे अशी अपेक्षा असते की आपण काहीतरी त्याला लावायला क्रीम बीम दिलं पाहिजे पहिल्यांदा.
अशी त्याची अपेक्षा असते. आणि स्किन स्पेशालिस्टने ते दिलेलं असतं त्याला प्रेमाने, असं आपल्याला त्यांनी ते सांगतात. तुम्ही काय नाही देणार, तर ही गोष्ट महत्वाची आहे. सूत्र फार महत्वाचं लक्षात घ्या. ये लेपा कुष्ठानम युज्यते निरोधास्त्र दोषाणम संशोधिताशयानं सध्या सिद्धी भवेत तेषाम, त्यांचीच सिद्धी होते. म्हणजे जर दोषांचं योग्य प्रकारे आपण शोधन केलं, मग आवश्यक असताना म्हणजे स्वमन विवेचनाद्वारे, मग जर आवश्यक असेल तर रक्तमोक्षण केलं, आणि मग जेव्हा आशय शुद्ध झालेले आहेत अशा अवस्थेत जर आपण लेप दिले तर ते ताबडतोब यशस्वी ठरतात आणि त्या लेपांमुळे ताबडतोब बरं वाटतं. पण अन्यथा याचाच अर्थ उलटा काय, की जर शोधन योग्य न करता आणि आशय शुद्ध नसताना जर आपण त्यांना लेप लावायला दिले तर त्याचा परिणाम योग्य प्रकारचा होत नाही, हे आपल्याला लक्षात येतं व्यवहारात. त्यामुळे आपण एक तर शोधन द्यायला पाहिजे, आणि जे शोधनार्ह नसतील त्यांना आपण अशी औषधं द्यायला पाहिजे पोटातनं की ज्याच्यामुळे त्याच्या दोषांचं पाचन होईल, आणि ते दोष पचन झाल्यामुळे स्वतःच शुद्ध होतील, आणि मग शुद्ध झालेले असं आपल्याला लक्षात आलं पोटातल्या औषधांची, की मग त्याला आपण लेप लावायला द्यायचे. म्हणून पहिल्या आठवड्यात त्यांना आपण शक्यतो जे पेशंट येतात त्यांना लगेच लेप लावायला काही देत नाही. त्यांना आपण समजावून सांगतो. फार फार तर त्याने आग्रह केला तर उद्वर्तन द्यायचं, कारण ते लगेच दोनच टाकायचं असतं, लावून ठेवायचं नसतं ते. त्यामुळे उद्वर्तन घेऊन धुवून टाका नुसतं म्हणायचं, पण लावायला लावून ठेवायला काही देणार नाही. आणि क्रीम किंवा तेल बिलं तर अजिबात देणार नाही. आणि असं जर केलं नाही तर आपल्याला लक्षात येते की ते कुष्ठ जर दोष आतमध्ये दबले जातात एक प्रकारे, आणि त्यामुळे ते पसरतं, त्याचा आकार वाढतो लगेच दुसऱ्या आठवड्यात, आणि खाज वगैरे काही त्या मानाने कमी झालेलं नसते, उलट आकार वाढतो असं आपल्याला लक्षात येतं त्याच्यातनं, आणि त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. म्हणून ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक. आता मी सध्या लेपांविषयी आज बोलणारच नाहीये जास्त. आता आपण ह्या कुष्ठचिकित्सेच्या संदर्भात जी औषधं दिलेली आहेत ग्रंथांमध्ये, ती पुष्कळ अशी औषधं आहेत आणि ती सगळीच फार महत्वाची आहेत, याच्यात काही संशय नक्कीच नाहीये. तर त्यामुळे त्या प्रत्येक औषधाच्या कामाचा आपण जर विचार करायला लागला तर त्याच्यासाठी खूप मोठा वेळ पाहिजे आपल्याला. ती मध्यंतरी एक 2.25 तास आणि 2.5 तास अशी 2 भागांमध्ये म्हणून वाटपटातल्या कुष्ठचिकित्सेवर लेक्चर दिलं तरी मी त्याच्यात असं म्हटलं की मी हे थोडक्यात तुम्हाला सांगतोय. कारण प्रत्येक औषधाचं जर आपल्याला सविस्तर विवरण करायचं झालं त्यातल्या प्रत्येक औषधी योगाचं तर फार वेळ आहे. पण तरी इथे आपण आता अतिशय महत्वाची अशी जी काही त्याच्यामध्ये आलेले योग आहेत त्यांचा आपण विचार करणार आहोत फक्त थोडक्यात, आणि मग आपण पुढे जाणार आहोत. तर जे काही औषधं अशी असतात की ग्रंथोक्त की जी ऑलरेडी खूप पॉप्युलर आहेत आणि जी आपल्याला वेगळ्या वेगळ्या कंपन्या बनवून देत आहेत, आपल्याला असं असतं. तर आम्ही असं विद्यार्थ्यांना सांगतो की काही औषधं अशी आहेत की जी फ्युचर अट्रॅक्शन्स आहेत, की जी भविष्य काळात पॉप्युलर होणारी आणि सगळे वैद्य वापरायला लागतील अशा प्रकारची औषधं असतात. त्याच्यापैकी हे आहे की त्रिफला अतिविषा वगैरे याच्यापासून सुरुवात केलेली आहे. ते ह्यालाच वाटपटामध्ये भूनिंबादी चूर्ण असं म्हटलेलं आहे. तर इथे याला विशिष्ट नाव नाही दिलेलं इथे त्यांनी, पण सुप्तिनुत परमम असं त्याच्या शेवटी म्हटलेलं आहे, आणि त्यामुळे आम्ही त्याला सुप्तिनुत चूर्ण म्हणून वापरत असतो मोठ्या प्रमाणामध्ये. तर हे जे चूर्ण आहे याच्यात असं दिलेलं आहे की हे तर चूर्णम सुप्तिनुत परमम, कुष्ठामध्ये सुप्ती, तो कुष्ठामध्ये क्लेद वाढलेला असतो, स्रोतोरोध झालेला असतो, आणि त्याच्यामुळे वाताच्या गती म्हणजे व्यानवायूची गती कुंठित झाल्यामुळे आणि स्थिरांमध्ये विशेषतः ही विकृती असल्यामुळे आपल्याकडे स्थिरांमध्ये स्पर्श ज्ञानम असंशयम असं स्थिरांच्या कार्यांमध्ये आलेलं आहे, आणि त्यामुळे स्पर्शाचं व्यवस्थित ज्ञान होण्यासाठी स्थिरांचं काम योग्य प्रकारे होणं आवश्यक असतं. त्याचबरोबर तिथे आपल्याला माहिती आहे की प्राणाचा संबंध असतो, संवेदना जिथे असते तिथे, आणि व्यानवायूचा संबंध असतो, कारण स्थिरांवरती नियंत्रण व्यानवायू करत असतो. तर त्यामुळे व्यानवायूच्या गतीला अडथळा जेव्हा येतो या संचित स्थिरांमधल्या दोषांमुळे, क्लेदामुळे, आणि त्यामुळे जेव्हा त्यामुळे स्पर्शाचं ज्ञान व्यवस्थित होत नाही असं असतं. आणि अशा प्रकारच्या अवस्थांमध्ये हे जे हा जो योग आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा दिल्यामुळे त्या दोषांचं पाचन होतं, स्थिरांचं मधले जे गत दोष आहेत ते मुळात नियंत्रित होतात आणि जे आहेत ते बाहेर काढले जातात, आणि स्थिरांचं काम सुधारतं, व्यानवायूच्या गतीतला अडथळा दूर होतो, आणि रक्ताचं काम पण चांगलं होतं, आणि त्यामुळे रक्तामुळे स्थिरांचं काम चांगलं होतं. आणि या सगळ्यामधनं सुप्ती, पिपिलिका संचरण या प्रकारचे जे तक्रारी आहेत त्या लगेच कमी होतात. आणि आपल्याला माहिती आहे की ह्या तक्रारी हल्ली खूप मोठ्या प्रमाणात रोगी आपल्याकडे घेऊन येत असतात. आपली जी औषधं आहेत ती याच्यात इतकी प्रभावी आहेत की आता फर्स्ट बीएमएसच्या स्टुडंटला सध्या ट्रान्झिशनल करिक्युलम म्हणून काही लेक्चर चालू आहेत ना, तर त्याच्यामध्ये मी पुण्यातल्या म्हणजे टिळक आयुर्वेदला लेक्चर दिला, आता परवा मी बीएचयू मधल्या स्टुडंटचं लेक्चर दिलं, आणि आता येत्या आठवड्यात जामनगरच्या स्टुडंट्सला एक लेक्चर देणार, असं वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे. तर त्याच्यात मी मुद्दा म्हणून काही गोष्टी अशा मांडतोय
तर त्याच्यात मी असं म्हटलं त्या स्टुडंटना की आयुर्वेदामध्ये वेगळा दृष्टिकोन अवलंबलेला आहे, पण तो अतिशय महत्वाचा आणि व्यावहारिक आहे. तर त्याचं हे उदाहरण आहे की ते लोक, म्हणून मी इथे मागे नर्व्सचं चित्र टाकलंय की जे हे असतात म्हणजे मॉडर्न मेडिसिन आहे त्यांच्या दृष्टीने हे पॅरास्थेसिया किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथी असं असतं. तर ते नर्व्सचा विचार करत असतात ते, आणि आपण विचार करतोय सिरमचा. पण लवकर परिणाम कोण देत आहे? आपल्याकडे 1 आठवड्यात ते जे सुप्ती बिबिलिका संचलन असतं ते अतिशय कमी झालेलं असतं आणि 3 ते 4 आठवड्यात ते पूर्ण थांबलेलंच असतं. असं आपण स्टॅटिस्टिक्सच्या द्वारे सुद्धा सांगू शकतो. आता मी म्हणजे स्टॅटिस्टिक काढलंय माझ्याकडे, त्याला जे म्हणतात ना शायरीमध्ये की बात में वजन आहे. तर मग आता जेव्हा आत्रेय नंतर भगवान धन्वंतरी आणि परमाचार्य वाटपट हे सगळे लोक जर बोलत असतील तर मग बात में कितना वजन आहे, ते फारच महत्वाचं कल्पना आहे. तर याच्यामध्ये आपण याचा सविस्तर विचार करायला गेलं तर फार वेळ लागेल. या प्रत्येक घेतले जे इन्ग्रेडियंट त्या प्रत्येकाचे गुणधर्म आणि त्यामुळे ते सगळे मिळून काय होतंय. पण आपण थोडक्यात त्याचा विचार करू की इथं काय दिलेलं आहे की हे इतक्या सगळ्या रोगांवरती हे काम करतं. एक मोठी लिस्ट दिलेली इथे आणि त्याच्यात काय म्हटलेलं आहे, योग शतैरपि अधितान महाविकारान महाचित्तम. जे याला महाचित्तम का म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये भरपूर इन्ग्रेडियंट आहेत म्हणून महाचित्त असं नाही, कडू रसाची खूप द्रव्य एकत्र केली असं नाहीये. तर योग शतैरपि अनेक शेकडो योग वापरल्यानंतर सुद्धा जे रोग बरे होत नसतात असे अनेक महाविकार त्या महाचित्त कृतामुळे ताबडतोब बरे होतात, म्हणजे याला महाचित्त कृत असं म्हटलेलं असं सांगितलं आणि त्याचं ते दिलेलं आहे. मग ह्या कृतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की रसदुष्टी दूर करणारी काही द्रव्य आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला पांडू किंवा आणखी अशा रोगांमध्ये त्याचा उपयोग दिसतो. मग रक्त दृष्टी दूर करणारी तर अनेक द्रव्य आहेत, त्यामुळे आपल्याला कामला नंतर अर्श अशा अनेक रक्तपित्त या सगळ्यामध्ये त्याचं कार्य आपल्याला बघायला मिळतं. आम्लपित्त हा रसदृष्टीशी संबंधित व्याधी आहे, त्यामुळे त्याच्यातही फायदा होतो. तर त्याचबरोबर मांस मेदापर्यंत त्याचं काम होईल आणि मेदातनं पुढच्या अस्थिचं परिणाम चांगलं सुधारेल अशी आपल्याला याच्यामध्ये औषधं सापडतात आणि त्यामुळे गंडमाला वगैरे अशाही रोगांमध्ये याचं काम सापडतं. त्याचबरोबर याच्यात विषानाशक अशी औषधं आहेत, वर्णी औषध आहेत, रक्त प्रसारण करणारी औषध आहेत, अशा सगळ्या औषध आहेत आणि त्याच्यामधनं धातूंनी दीपन होईल, स्रोतस शुद्ध होतील आणि त्यामुळे धातूंचं परिणाम सुधारेल अशा प्रकारची याच्यात औषध आहेत आणि त्यामुळे हे सगळे परिणाम करतात असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. आता उन्माद सुद्धा कसं आहे की बहुदोष संचय झाल्यामुळे नंतर उन्माद झालेला असतो. ते याच्यात काय धातूंनी दीपन झाल्यामुळे तसंच आमपाचन झाल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्नच होत नाहीत आणि त्यामुळे उन्मादात सुद्धा त्याचा फायदा होता आणि धातूंचा परिणाम क्रम सुधारल्यामुळे त्यामुळे सार्वदे पुढे शुक्र आणि नंतर ओष हे चांगलं निर्माण व्हायला लागल्यामुळे मनाचं बल सुद्धा वाढतं. असं अप्रत्यक्ष त्याचं काम घडतं. तर आता आपण प्रत्येक रोगात या महाचित्त कृताचं कसं काम आहे हे आपण सविस्तर समजावून घेऊ शकतो, पण त्याला खूप वेळ लागेल. हा एक संदर्भ आहे की लेलितक प्रयोगेन रसेन जात्यास माक्षिका परमा सप्तदश पुष्टघाती माक्षिक धातुष्ट मूत्रेण. आणि त्याच्या पुढे असं म्हटलेलं आहे श्रेष्ठ गंधक योगा सुवर्ण माक्षिक प्रयोगात्वा सर्व व्याधी निबरहणम अध्यात पुष्टी रसमच निगृहीतम. आधीच्या श्लोकात जो लेलितक आहे त्याचा अर्थ काय घ्यायचा त्याच्याविषयी वेगळ्या वेगळ्या टीकाकारांनी वेगवेगळे मतं प्रदर्शित केलेली आहेत. आता हल्ली त्याचा म्हणजे गंध कसा अर्थ घ्यावा असं त्याचा सूर निघतो वेगळ्या वेगळ्या मत विद्वानांचा आणि त्याचं कारण त्याच्या पुढच्या श्लोकात गंधकाचा थेट उल्लेख आहे आणि गंधक योग गंधकाबरोबर पारद याचा उपयोग केला सर्व व्याधींचं निवारण होतं असं याच्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे. म्हणजे असं काही लोक असं म्हणतात की रसशास्त्र हा आयुर्वेदाचा भागच नाहीये, तो नंतर नागार्जुनांनी 7व्या शतकात 8व्या शतकात सुरुवात केली त्याची, असं नाहीये. वेद काळापासून रसशास्त्राचे आपल्याला उल्लेख सापडतात आणि बृहत्त्रयीमध्ये तर रसशास्त्राचा एवढा उपयोग केलेला आहे की आपल्याला त्याच्यावरती एक जामनगरला रसशास्त्रीय द्रव्यांचा बृहत्त्रयीमधला उपयोग याच्याविषयी खूप मोठं कंपायलेशन आहे आणि त्याच्यात दिलेलं आहे की प्रत्येक द्रव्याचं आता उदाहरणार्थ मी मध्यंतरी एकदा हरताल विषयी माहिती गोळा करत होतो. काय वाटते तुम्हाला हरताळचे किती संदर्भ असतील बृहत्त्रयीमध्ये? तर एकूण 80 संदर्भ सापडले हरताळ. तर हरताळ सारख्या द्रव्याचे सुद्धा 80 संदर्भ आहेत आणि त्याच्यात आभ्यंतर उपयोग पण आणि बाह्य पण. तर अशा प्रकारचे रसशास्त्रीय द्रव्यांचे भरपूर उल्लेख आपल्याला बृहत्त्रयीमध्ये सापडतात आणि त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे की रसशास्त्र नंतर घुसळलं गेलेलं आहे आणि त्याचा मुळात त्यांची काही संबंध नव्हता असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे. आता आपल्याला इथे चरक संविधान सुद्धा हे दिसतंय की गंधकाबरोबर पाऱ्याचा उपयोग आपण करावा असं दिलं
दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच काय होणार तज्जली त्याचा उपयोग आपण केला पाहिजे हे दिलेलं आहे. आणि त्यामुळे पारदर्शक कल्पना आणि त्यामुळे गंधकाचा कुष्ठामधला उपयोग हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर गंधकाचं काम कुष्ठामध्ये कसं होतं तर त्याच्याविषयी आपण थोडक्यात बघूया. तर तिक्त आणि कटू विपाक असतो उष्ण, तपवाच्छामर दीपन असतो आणि आमपाचक असतो गंधक हा. त्यामुळे रसाची दृष्टी दूर व्हायला मदत होते. रसायन आहे, कृमिक नाही, तर त्यामुळे कुष्ठ आणि कृमी यांचा फार महत्वाचा संबंध आहे असं ग्रंथात मूळ ग्रंथात दिलेलं आहे. आणि कृमींच्या वर्णनातही असं दिलेलं आहे. आणि रक्ताचे कृमी जे असतात त्याच्यात तर असं दिलेलं आहे की त्यांचं रक्ताच्या कृमींचा परिणाम हा कुष्ठाची सारखीच लक्षणं ते निर्माण करतो. मग कुष्ठ आणि कृमी यांचा फार मोठा संबंध असतो. त्यामुळे गंधक हा कृमिक नाही, अर्थातच कृमींचा प्रकृती विघात करतो. दुसरं जंतुघ्न आहे, कंडुघ्न आहे, घरविषनाशक आहे. क्षुद्र कुष्ठैव सिंह असं त्याला रसतरंगिणीत म्हटलेलं आहे. आणि गद्रुत आवाहन, गद्रूचा नाश करणार असं त्याला म्हटलेलं आहे. तर गंधक जो आहे तो आमपाचन करणारा उत्तम द्रव्य आहे. आणि गंधक काय करतो की तो गंधक हा पित्तप्रधान व्याधींमध्ये वापरायला कोणी शस्त्रज्ञ सांगितलेला आहे. पण प्रत्यक्षात गंधक हा उष्ण आहे आणि कटू आहे, तो कसं काय पित्ताचं शमन करणार. तर गंधकाचं कार्य हे आहे की लीन होऊन राहिलेले जे दोष असतात त्यांना वृद्ध्या अभिसंधानात पाकात जे सांगितलेलं आहे तशा प्रकारे त्या वाढवल्यामुळे ते सुटून पूर्ण बाहेर येतात. आणि त्यामुळे ते पित्त बाहेर आल्यामुळे कायमचं ते बरं होतं. त्यामुळे गंधक दिल्यानंतर काही लोकांना रिॲक्ट झाल्यासारखं त्यांना चित्र दिसतं, त्यांना खाज वाढल्यासारखं वाटतं किंवा पोळ्या शरीरावर त्या वाढल्यासारख्या वाटतात असं होतं. पण ते गंधक लागू पडण्याचं लक्षण असतं, तो साईड इफेक्ट नाहीये गंधकाचा. तर गंधकाचा डिझायर्ड इफेक्ट ते गंधक लागू पडण्याचं लक्षण आहे. त्याच्यानंतर मग ते पूर्ण बरं होतं. त्यामुळे लीन झालेले दोष हे गंधकामुळे बाहेर काढून पूर्ण घालवून टाकले जातात. आणि त्यामुळे जे दीर्घकाळ चाललेलं कुष्ठ असतं ते त्याच्यामध्ये म्हणून असं पुणे शास्त्रींनी म्हटलेलं आहे की जेव्हा जितकं तो व्याधी जुनाट असेल तितकं गंधक हे आणखी जास्त उपयोगी पडतं. कारण त्या लीन दोषांना बाहेर काढतं म्हणून. त्याला आत्ताच उष्ण तीक्ष्ण गुण मासावले खाऊन डाळ व्हायला लागलेला आहे, त्याला गंधक दिलं तर नाही फायदा होणार त्याच्यामुळे, कारण ते लीन दोष नाहीये. त्यामुळे वेगळी गोष्ट ही समजावून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे तसंच हे गंधकाविषयी खूप बोलण्यासारखं आहे. गंधक हे कुठून कसं कसं काम करतं, ते गंधक हे घामाच्या माध्यमातून सुद्धा बाहेर निघत असतं. आणि त्यामुळे स्वेदवश स्रोतसातला रोध गंधक दूर करतं. अर्थातच हा मेदाच्या माध्यमातून जात असतो ते, त्यामुळे मेदावरही त्याचं कार्य आहे. मेदाचं परिणामाने सुधारतं, स्वेदवश स्रोताचं काम सुधारतं. स्वेदवश स्रोताचं काम सुधारलं की ज्वराचाही फायदा होतो, त्वचेच्या रोगांमध्येही फायदा होतो, अनेक प्रकारचे त्याच्यामुळे फायदे होतात. म्हणजे जर गंधक आपण जर दीर्घकाळ देत राहिलं नाही एखाद्याला गंधक रसायन देतो आपण, तर हळूहळू असं सापडते की त्याचं जे घाम असतो त्याला गंधकाचा वास यायला लागतो. आणि त्याचे जे बनियन असतात ते पिवळेच पडतात असं लक्षात येतं आपल्याला. त्यामुळे गंधक हे त्वचेतनं बाहेर निघत असतात आणि त्यामुळे त्वचेच्या आश्रयाने असणारे दोषांचं पाचन करतं. दोषात त्वचेच्या असणाऱ्यांनी असणारे कृमी जंतू या सगळ्यांचा विनाश करतं. आणि त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे गंधक हे पाक प्रक्रिया रोखतं आणि पाक होत नाही. त्यामुळे पुढे जे तथाकथित इन्फ्लेमेशन, व्रणशोथ या प्रकारच्या गोष्टी घडत असतात त्या पुढे प्रिव्हेंट व्हाव्या यासाठी गंधक हे अत्यंत महत्वाचं औषध आहे. आणि अनेक असे इन्फेक्शियस डिसऑर्डर्स जे आहेत हे आम्ही हँडल केलेले आहेत. म्हणजे ज्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पू तयार होते शरीरात किंवा ज्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊन सेप्टिसिमिया सारख्या कंडिशन होते, या सगळ्यामध्ये गंधक वापरला असं नाही सांगत आहे. पण गंधक हे त्यातलं एक महत्वाचं औषध आहे अशा प्रकारचे. त्यामुळे कुष्ठाचंही त्याचं फार महत्व आहे. आता तसंच कुष्ठामध्ये खदीर हे अत्यंत महत्वाचं द्रव्य आहे. आणि याला चरक सुश्रुत वाटपट सगळ्यांनी एकमताने त्याच्याविषयी गुणगान वर्णन केलेलं आहे. म्हणजे चरक संहितेत म्हटलेलं आहे की पानाहार विधाने प्रसेचने धूपने प्रदेयच कृमिनाशनम विडंगम इष्यते कुष्ठः खदीरः. कुष्ठ नाशन करणाऱ्यांमध्ये खदीर हे वैशिष्ट्यपूर्ण विशेष द्रव्य म्हणजे श्रेष्ठ द्रव्य आहे. तर सुश्रुत संहितेत काय म्हटलंय की दिदृक्षु अंतम कुष्ठस्य खदीरम कुष्ठ पीडिता. जर त्याला कुष्ठाचा अंत हवा असेल कुष्ठ पीडित झालेल्या व्यक्तीला, तो जर पाहत असेल दिदृक्षु की मी कुष्ठ बरा झालेला असा एक दिवशी असेल, असं जर त्याच्या डोळ्यासमोर काही चित्र असेल तर त्यांनी काय करावं, तर खदीराचा त्यांनी सर्व प्रकारे उपयोग करावा. स्नानामध्ये खदीर वापरावा, पानाच्या ह्याच्यात सिद्ध जलकरणाची वापरावा, आहारामध्ये अशनादिशी वापरावा. आणि त्यामुळे जे
पुष्ठ असतं ते आपल्या ओझ्यामुळे म्हणजे प्रभावाने, असं तिथे तिथे अर्थ दिलं. पुष्ठ हे आपल्या प्रभावामुळे रोग्याचा मृत्यू सुद्धा घडवून आणू शकतं, पण खदीर हे आपल्या प्रभावामुळे पुष्ठाचाच मृत्यू घडवून आणतं, म्हणजे पुष्ठालाच नष्ट करतं, असं या श्लोकात म्हटलेलं. इतकं खदीराचं महत्व दिलेलं आहे. तर मग काय हे खदीर करतं पुष्ठाच्या संदर्भात? तर खदीर हे कफपित्त शामक आहे मुख्यत्वे, पण खदीर हे सार आहे आणि त्यामुळे पार्थिव भावांचं बल त्यामुळे वाढतं आणि धातुबल वाढवल्यामुळे तशा प्रकारे वातशामक कार्य पण ते करतं. खदीराला रक्तसाराचा पर्याय आहे, त्यामुळे रक्तावर त्याचं विशेष कार्य आहे आणि रक्ताला ते वाढवतं सुद्धा, त्याचबरोबर रक्ताचं प्रसादन करतं, रक्ताचं शोधन करतं आणि रक्ताचं स्तंभन सुद्धा करतं. आणि पुष्ठामध्ये व्रण परत परत होणं ही स्वाभाविक एक गोष्ट असते, त्यामुळे तिथे स्तंभन करून रक्ताचं स्तंभन करणं, व्रणाचं रोपण करणं ही त्याच्यात आवश्यक प्रक्रिया असते. तसं रक्ताचं क्लेदाचं शोषण करतं खदीर. त्याचबरोबर कषाय असल्यामुळे व्रणसंधान करायला मदत करतो. रक्त, लसिका आणि कुयस्राव हे शोषण करून यांना कमी करतो. खदीरचा पर्याय आरिमेदा असा आहे आणि त्यामुळे तो अर्थातच मेदाला नियंत्रित करतो आणि मेदोगत क्लेदाचं पण शोषण करतो. आणि सार स्थिर असल्यामुळे तो अस्थिचं बल वाढवतो आणि अस्थिला पोषण सुद्धा देतो. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की हे ज्याच्यामध्ये महापुष्ठ असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये कृमी उत्पन्न झालेले असतात किंवा ज्याच्यात गलत पुष्ठ असं म्हटलं जातं, म्हणजे ज्याच्यामध्ये अवयव गळून पडतात अशी स्थिती निर्माण झाली असते. ते अवयव गळून पडणं म्हणजे काय झालं की त्याच्यामध्ये अस्थिपर्यंत विकृती पोचली आहे, तो उघडत असतं, कारण दृढत्व त्याच्यात राहिलेलं नाही, कसं काय गळून पडणार नाही तर त्यामुळे अस्थिला बल देणं हे याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अशा अवस्थांमध्ये खदीर वापरावा असं ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की ज्याच्यामध्ये किडे पडलेले आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे कृमी निर्माण झालेले आहेत, अशामध्ये सुद्धा खदीर वापरावा असं सांगितलेलं आहे. तर निंबाचा जर उल्लेख केला नाही तर मग अन्यायकारक होईल की पुष्ठाच्या संदर्भात निंबाविषयी आपण काही बोललोच नाही, हे कसं शक्य आहे. त्यामुळे निंब हे एक महत्वाचं द्रव्य आहे त्यातलं. तर त्याचं नावच पर्यायी नाव आहे पिचुमंद, म्हणजे पिचू पुष्ठम मृतगाती, म्हणजे पुष्ठाला नष्ट करतं असं त्याच्या नावातच म्हटलेलं आहे. त्यामुळे गलत पुष्ठ जे असतं म्हणजे आणि जात तत्व म्हणजे त्याच्यामध्ये कृमी उत्पन्न झालेले असतात, अशा अवस्थेत सुद्धा निंबाचा उपयोग होतो असं सांगितलेलं आहे. विशेषतः पित्तच्या आणि कफच्या पुष्ठामध्ये उपयोगी आहे. पित्त वृक्ष असल्यामुळे शरीरातल्या विशेषतः रक्तगत क्लेदाचं शोषण करतं, रक्तशोधन, रक्तज आणि कफच्या कृमी यांचा नाश करतं निंब आणि व्रणामधलं क्लेद, दुष्ट रक्त या सगळ्यांचं शोधन करतो आणि मग रोपण करतो. म्हणजे निंब हा शोधन पण आणि रोपण पण, म्हणजे किती वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे बघा. शरीरातला द्रव, कफ, क्लेद आणि स्नेह यांना तो शोषण करतो आणि नियंत्रित करतो निंब. तसंच विषाग्न आहे आणि त्यामुळे विषाच्या वेगळ्या वेगळ्या वेगावस्थांमध्ये त्याचा वेगळा उपयोग सांगितलेला आहे. विषाग्न त्यामुळे विषांचाही पोष्ठाशी संबंध असतो हे आपण बघितलेलंच आहे. आणि रक्षोघ्न आहे तो. आता करंजच्या विषयी सुद्धा उल्लेख करणं आवश्यक आहे. ते प्रधान द्रव्य आहे. कंडू, क्लेद, कृमीनाशन, दुष्ट प्राणगत क्लेद आणि तुळ्याचं शोषण, शोथ आणि शूधनाशन. करंजा किंचित उष्ण आहे हे लक्षात घ्या आणि ग्रंथी, अर्जुन, जलगंड, गंडमाला म्हणजे अशा याच्यात सुद्धा त्याचा उपयोग होतो, त्यामुळे त्याचा उपयोग आहे. विडंगाचा उल्लेख करणे अतिशय आवश्यक आहे, कारण आपण बघितलं की कृमीनाशनम विडंगम विशेषते पुष्ठा कधी राहा. विडंगाचं काय वैशिष्ट्य आहे? तर विडंग हा अग्निदीपन करणार आहे आणि त्यामुळे शरीर धातू आणि वर्ण यांना सुधारतो. उत्तम कृमिग्न आहे हे आपल्याला माहितीच आहे की विडंग म्हणजे कृमिग्न हे समीकरण करून गेलेलं आहे. का तर विडंग हा कृमीचा प्रकृती विघात करतो. जेव्हा कृमींना अनुकूल स्थिती असते निर्माण व्हायला तेव्हाच कृमी निर्माण होतात आणि नाही तर ते निर्माण होत नाही. कृमींच्या अंड्यांपासूनच कृमी निर्माण होतात हे जरी खरं असलं तरी सुद्धा जर त्याला अनुकूल स्थिती नसेल तर ती अंडी तशीच पडून राहतात किंवा ती तशीच नष्ट होऊन जातात. त्यामुळे अनुकूल स्थिती न मिळू देणं हा प्रकृती विकास हा आयुर्वेदातला फार महत्वाचा विचार आहे आणि तो नसल्यामुळे मॉडर्न मेडिसिन मध्ये फक्त डिवर्मिंग दिलं जातं आणि पुन्हा त्याला जंत होतात आणि पुन्हा जंताची लक्षणं निर्माण होतात आणि आपण त्यांना आपल्या चिकित्सेने बरं करू शकतो असा पुष्कळ वेळा अनुभव येतो. कारण त्याच्यामध्ये प्रकृती विघात हा विचार नाही आणि प्रकृती विघात करणाऱ्या द्रव्यांमधलं श्रेष्ठ म्हणजे विडंग आहे. तर ते क्लेद शोषण करतं आणि विशेषतः अग्निमाद्य, अजीर्णजनित आणि कृमींशी संबंधित जे पुष्ठ असतं त्याच्यामध्ये या विडंगाचा अतिशय उत्कृष्ट उपयोग असतो. म्हणजे ते उल्लेख करणं आवश्यक आहे. असं आपण हे मी का देतोय तर अशा प्रकारे आपण प्रत्येक द्रव्याचं नक्की काम काय आहे त्यातलं हे आपण जर व्यवस्थित समजावून घेतलं तर मग आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण भरमसाठ गोष्टींचं कॉम्बिनेशन न करता
या रोग्याला नक्की त्यातलं काय आवश्यक आहे तेच आपल्या डोक्यात येईल आणि आपण तेच बरोबर वापरू शकू. आणि आपण जर असं स्पेसिफिक सिलेक्ट करून वापरलं तर त्याचे परिणामही ताबडतोब आणि चांगले दिसतात. म्हणून हे समजावून घेणं महत्वाचं आहे. म्हणून मी उदाहरण म्हणून काही द्रव्यांचं लिहिलेलं आहे. मंजिष्ठा कषाय तिक्त आणि उष्ण असते आणि कफशमन करतो, त्यामुळे मधुर तिक्त आणि कषाय असल्यामुळे पित्त शमन पण करते आणि मधुर उष्ण आणि गुरु असल्यामुळे वात शमन पण करते मंजिष्ठा. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती की रक्तप्रसादन आणि रक्त पोषण सुद्धा करते. रक्तगत विरोधांचं शमन मंजिष्ठा करते. रक्तगत विषाचं नाशन करते. वर्ण्या आणि विषग्नी येते. रक्तगत क्लेद पित्त विष यांचं शोषण आणि शोधन करण्याचं काम मंजिष्ठा करते. कुष्ठगत क्लेद दाह स्वाप शोक गंडू या सगळ्या लक्षणांना मंजिष्ठामुळे फायदा होतो आणि वर्ण्य हे त्याचं काम तर अतिशय महत्वाचं आहे. आणि मंजिष्ठा ही असं एक वैशिष्ट्यपूर्ण द्रव्य आहे की ते म्हणजे तुम्हाला क्लेद वगैरे कमी करणारं पित्त असं ते सगळे फायदे तर मिळवून देतेच, पण गुरु आणि उष्ण असल्यामुळे वाताचंही उत्तम शमन करते आणि त्यामुळे हे फार महत्वाचं द्रव्य आहे. आता सुश्रुत संहितेमध्ये जो महापुष्ठ अध्याय त्याच्यात गुरुचीचं फार प्रशस्ती आलेली आहे आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की अमृतवल्ली स्वरस गुरुचीचा स्वरस किंवा क्वाथ हा सकाळी सकाळी घ्यायचा किंवा गुरुची सुद्धा कृत घ्यायचं आणि मग ते पचलं की अपराह्ने, लक्षात घ्या अपराह्ने म्हटलंय, मध्यान्ह नाही म्हटलेलं, म्हणजे दुपार नंतर ओदन म्हणजे भात तूप घालून आणि आमलकी विषाबरोबर खावा. म्हणजे काय याचा अर्थ काय की रात्री सुश्रुत संहितेत आलेलं आहे. सुश्रुत संहितेत काय म्हटलेलं आहे माहितीये का की माणसाने एकच वेळा जेवायचं आणि त्यामुळे दुपारी उशिरा जेवायचं असं सांगितलंय. म्हणून जो माणूस समजा जेवत असेल उशिरा तर त्याला म्हणायचं वा तुम्ही सुश्रुत संहितेप्रमाणे एक भाग तर त्यातला पालन करताय की तुम्ही उशिरा जेवताय दुपारी, आता दुसराही भाग पालन करा, रात्रीचं जेवण बंद करा तर मग चालेल दुपारी उशिरा जेवलं तर, आणि नाही तर मग दोन्ही वेळा लवकर जेवा, तेच हिताचं आहे. तर याच्यात ते अपराह्ने सांगितलेलं आहे त्याचा त्यांना अपेक्षित आहे की नंतर त्यांनी जेवायचं नाही रात्री. असं 1 महिना जर केलं सर्वही कुष्ठी विमुच्य, म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. सर्व कुष्ठांपासून तो मुक्त होऊ शकतो असं दिलेलं आहे. अष्टांग संग्रहाचं आणि अष्टांग हृदयाचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्या कुष्ठ चिकित्सेमध्ये अनेक रसायनांचं वर्णन केलं आणि ते अतिशय महत्वाचं आहे कारण कुष्ठ हा दीर्घकाळ चालणारा व्याधी आहे. त्यामुळे सुरुवातीचं दोषांचं पाचन किंवा शोधन केल्यानंतर धातूंचं बल वाढवण्यासाठी रसायनही फारच आवश्यक आहे आणि जेव्हा त्याप्रमाणे धातूंचं बल वाढेल तेव्हा ते कुष्ठ पूर्णपणे बरं होईल. पण आता आपण त्या सगळ्या रसायनांचा विचार नाही करणार आहोत. आता महाकुष्ठ चिकित्सा जो अध्याय आहे त्यातले काही मुद्दे महत्वाचे तेवढेच आपण बघूया आणि मग आपल्याला आपण हे व्याख्यान संपवण्याच्या दिशेने चाललो आहोत. की त्याच्यात सर्वात पहिल्यांदा काय सांगितलेलं तर यवाचा प्रयोग. तर यवाला त्यांनी दिलेलं की गोमूत्रात भिजवून ठेवायचं आणि मग त्यानंतर त्या यवापासून बनवायचं असं त्याचं वर्णन दिलेलं आहे कसं काय नक्की यवाचं करायचं. त्याचबरोबर पिंडारिष्ट याचं वर्णन केलेलं आहे आणि काही विशिष्ट सिद्ध आजव आणि सुरा यांचा उपयोग सांगितलेला आहे. त्याच्यात खडीर इत्यादी द्रव्यांनी सिद्ध लेह सांगितलेले आहेत. चूर्ण क्रिया म्हणून काही वर्णन आलेलं आहे. अयस्कृती हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. अयस्कृतीचं वर्णन इथे आलेलं आहे. अयस्कृतीचं वर्णन सुश्रुत संहितेत हे मधुमेहाच्या संदर्भात सुद्धा आलेलं आहे आणि महाकुष्ठांच्या संदर्भात सुद्धा आलेलं आहे. त्यामुळे अयस्कृती हे असे जेव्हा धातुगत जेव्हा हे व्याधी झालेले असतात आणि हे दीर्घकाळ आहेत निघत नाहीत त्याच्यामध्ये बलही त्याच्यामुळे वाढवेल आणि त्याचबरोबर हे दीर्घकाळ चाललेले व्याधी नष्टही होतील अशा दृष्टीने अयस्कृती या कल्पनेला फार महत्व आहे. खडीर विधान त्यात मी महत्वाचं खडीरचा कसा उपयोग करायचा आहे तो सविस्तर एक वर्णन त्यांनी दिलेलं आहे आणि गुरुचीचा प्रयोग करायचा असं सांगितलेलं आहे ते आपण आधीच बघितलं आणि एक विशिष्ट मिश्रक स्नेह असं त्याच्यात सांगितलेलं आहे. तर आपण एक उल्लेख तरी करणं आवश्यक आहे की अष्टांग संग्रहामध्ये एक योगराज म्हणून एक कल्प वर्णन केलेलं आहे आणि त्यांनी त्याचं फार श्रेष्ठत्व वर्णन केलेलं आहे कुष्ठामध्ये. तर ते मोठं कॉम्बिनेशन आहे. पण जसं चरक संहितेत पांडूच्या चिकित्सेत एक योगराज आहे तसा अष्टांग संग्रहामध्ये कुष्ठ चिकित्सेतला एक योगराज आहे आणि त्याचंही फार महत्व वर्णन केलेलं. आता शेवटी त्यांनी काय सांगितलेलं आहे की दोषे ऋते चरक संहितेचं असं वैशिष्ट्य आहे त्या अध्यायाच्या शेवटी एक समरी टाईप एक श्लोक दिलेला असतो सारांश रूपाने. तर त्याच्यात असं दिलंय दोषे ऋते अपनीते रस्ते बाह्यांतरे कृते शमने स्नेहेचे कालयुक्ते न पुष्टम अनुवर्तते साध्यम. तर जर आपण योग्य प्रकारे दोषांचं शोधन केलं योग्य अवस्थेत रक्तमोक्षण केलं बाह्य अभ्यंतर शमन केलं
स्नेहाचा योग्य प्रकारे उपयोग केला तर कुष्ठ टिकून राहत नाही, अनुवर्तन त्याचं होत नाही. आता ग्रंथांमध्ये अनेक गोष्टी आलेल्या त्या प्रत्येकाच्या संदर्भात खूप विवरण करता येईल, त्याचं खूप स्पष्टीकरण देता येईल. महत्वाचे काही भाग कव्हर केलेले. एक असं आलेलं आहे की त्याला आपण पहिल्यांदा अगद द्यायचं, मग नंतर विषाचं लेपन करायचं आणि मग पुन्हा अगद द्यायचं, असा एक प्रयोग आलेला आहे ग्रंथामध्ये. तर मी एक वेगळ्या प्रकारे हा प्रयोग केला. म्हणजे असं प्रत्येकाच्यात खूप उदाहरणं सांगता येतील आपल्याला की एक बाई होत्या, त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात आधी पामा वगैरे अशा स्वरूपात सुरुवात झाली होती, म्हणजे बोटाच्या पेरांमध्ये बोटांच्या मधल्या खाजग्यांमध्ये त्याच्यामध्ये खाज येते आणि मग त्यानंतर ती वाढत वाढत हळूहळू त्यांच्या पूर्ण शरीरात खाज येऊन पूर्ण शरीर काळं पडलेलं होतं. पण त्या अतिशय दुर्बल होत्या, त्यामुळे त्यांना शोधनही देता येत नव्हतं आणि भयंकर खाज येत होती. मग हे जे सूत्र आहे ग्रंथांमधले याचा मी वेगळ्या प्रकारे उपयोग केला. मी काय केलं, त्यांना आधी महातिक्त कृत द्यायला सुरुवात केली थोडस आणि मग त्यांना मी वापरलं सोमल आणि मग 3 दिवस दिलं त्यांना सोमल. फक्त 3 दिवसात त्यांची खास पूर्ण बंद झाली आणि त्वचेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून आली आणि मग त्यांना पुढे परत काही दिवस महातिक्त कृत चालू ठेवलं. अशा प्रकारचे काही प्रयोग सुद्धा करायला लागतात. म्हणजे एकदा एक सगळा मोठा झटका त्या सगळ्या दोषांना आणि कृमींना मिळाला त्या सोमलचं स्वरूपाने, ते बरं झालं. पण काही गोष्टी अशा आहेत की तिथे टीव्हीवर असतं ना खाली ऍडव्हर्टाईज मध्ये की डोंट ट्राय दिस ॲट होम, दीज आर परफॉर्म बाय एक्सपर्ट्स, दीज ऍक्शन्स आर परफॉर्म बाय एक्सपर्ट्स. तसं सोमल विषयी पूर्ण माहिती असल्याशिवाय अजिबात त्याला हात लावू नका, कारण सोमलचा 125 मिलीग्रॅम डोस जर दिला तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे सोमलची पूर्ण माहिती असल्याशिवाय वापरू नका. पण एक सहज आठवलं म्हणून उदाहरण सांगितलं. सुश्रुत संहितेत असं सांगितलेलं आहे की कुष्ठाला दीर्घकाळ चालत राहणारा व्याधी असल्यामुळे, आता आपलं व्याख्यान आहे जरा त्यामुळे दीर्घकाळ चाललेलं आहे कुष्ठावरचं, तर कुष्ठ हा दीर्घकाळ चालत असलेला व्याधी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण त्याला औषधं दिली की तात्पुरतं ते कमी झाल्यासारखं वाटतं, पुन्हा लगेच येतं. म्हणून त्याला पुणे डॉक्टरांनी काय शब्द वापरलाय की आपण उन्हाळ्यात बघतो की ते गवत सुकून गेलेलं असतं, त्या जागेवर काहीच दिसत नसतं, पण त्याची बीज आतमध्ये असतात मातीत जमीन, आणि जसं पावसाचा पहिला एक शिडकावा पडला की लगेच पुन्हा तिथे हिरवळ दिसायला लागते. तर तसं हे कुष्ठ जे असतं त्याचं आपण औषधं दिली की त्याला बरं वाटल्यासारखं वाटायला लागतं आणि परत जरा अशी तुमची मदत मिळाली की पुन्हा लगेच त्याच्यामध्ये लक्षणं उत्पन्न होतात. म्हणून कुष्ठामध्ये ते पूर्ण बरं होण्यासाठीची चिकित्सा आणि रसायन याला फारच महत्व आहे. म्हणून त्याच्यासाठी सुश्रुत संहितेत काय सांगितलं की हे दोष शरीरात दीर्घकाळ राहू नये म्हणून पक्षात छर्दनम अभ्युपेयम, प्रत्येक 15 दिवसांनी उलटीचं औषध द्यावं, म्हणजे वमानाचं औषध द्यावं. अर्थातच ते काय अगदी विधिवत वमानच असेल असं नाही, रोग्याच्या बलानुसार आपण सद्य वमान सुद्धा देऊ शकतो. मासात स्रवसनम चापी, हे प्रत्येक महिन्याला एकदा स्रवसन द्यायचं. म्हणजे अगदी विवेचन नाही म्हटलेलं त्यांनी, स्रवसन म्हटलं, हे लक्षात घ्या. श्राव्य प्रथम वत्सरेही द्वी, वर्षातनं 2दा रक्तमोक्षण करावं आणि नसम दत्यात्री रात्र एक दिवस सोडत नसते द्यावं. असं जर करत राहिलं आपण तर काही गोष्टी सांगितलं त्यांनी की रोज सकाळी सौम्य प्रमाणातलं शोधन असं घेत राहायचं. असं 5, 7, 8 दिवस जर घेत राहिलं तर परत कुष्ठ यायचं हे त्यामुळे येत नाही. दुसरं असं दिलं की काढावं, म्हणजे उंटाचं मूत्र जे आहे ते सकाळी द्यायचं त्यांनी. आणि आता तुम्ही म्हणाल की कसं काय रोगी देणार, तो एवढा त्रासलेला असतो की तो काही करायला तयार असतो, म्हणजे त्याला पण बरं वाटलं पाहिजे. नाही तर मग तो ते उंटाचं मूत्र जबरदस्तीने प्यायला लागल्याबरोबर नंतर काय करेल ते आपण बोलायचो, नाही बरं वाटलं तर असं. पण दोघी तयार असतात थोडक्यात असं करायला. तर उंटाचं मूत्र द्यायचं त्याला आणि त्यानंतर ते पचन झालं की दुपारी नंतर त्याला दूध भात, क्षीर भोजनम, म्हणजे भोजन एक असतात ग्रंथाचा अर्थ भात असाच असतो. त्यामुळे इकडे गोव्यात वगैरे काय माहिती का की मला असे पेशंट भेटले की ते म्हणले मी रात्री जेवतच नाही. जेवत नाही समाज आहे, म्हणजे असे खूप लोक भेटायला लागले. म्हटलं जेवत नाही म्हणजे काहीच खात नाही, म्हणजे म्हटलं भात खात नाही, त्याला जेवणच नाही असं म्हणतात. भात म्हणजे जेवण असं ग्रंथाचंही तसंच आहे. तर क्षीर भोजन म्हणजे दूध भात खायचं त्यानंतर. असं जर केलं तर जास्त तत्वानी, म्हणजे त्याच्यात कृमी उत्पन्न झालेले आहे, असं कुष्ठ सुद्धा 6 महिन्यात पूर्ण बरं होतं असं दिलेलं आहे. त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे. सर्वात शेवटी असं त्यांनी दिलंय की नीच रोम नखा, त्यांनी रोम नख हे काढायची, कारण तो खाजवताना त्याला पुन्हा पुन्हा तिकडे जखमा होऊन त्याच्यामुळे आणखी कॉम्प्लिकेशन वाढत जातील. श्रांता हिताशी, हित आहार जो घेतोय, औषध तत्पर, औषधाचा व्यवस्थित जो घेतोय
आणि व्यवहार मांस मद्य हे वर्ज्य जो करतोय असा जो कुष्ठी असतो, असा जो कुष्ठाचा रोगी असतो तो कुष्ठापासून बरा होऊ शकतो. मी ह्याही गोष्टीचा महत्व आहे. त्यामुळे शुक्राचं बल चांगलं ठेवणं. आता वेगळ्या वेगळ्या याच्यात असं असतं की शुक्राचंही महत्व असतं आणि ओझाचं आपण ते बघितलं. म्हणून असं सुद्धा असतं की ज्या रोग्यांमध्ये जेव्हा आपण बल वाढवतो, म्हणजे सुरुवातीला धातू बल वाढवणारी औषधं दिली आणि नंतर सार्वजनिक शुक्र आणि ओझ त्यांना वाढवणारी आपण औषधं दिली, तर मग ते कुष्ठ पूर्ण पिच्छा सोडतं असं पाहायला मिळतं. एक मुलगी माझ्याकडे तिच्या पायावर एक काळा झालेला होता, एक भाग, आणि तिथे सतत खाज येत राहायची. अनेक वर्ष चालू होतं. मग ते आपल्या औषध घेऊन कमी झालं, पण ती मुलगी म्हणते माझं लग्न होईपर्यंत पूर्ण जाईल का ते बघा जरा तुम्ही. तर थोड्या दिवसांनी लग्न होतं. मग तिला ते सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण सुवर्णमालिनी वसंत दिलं, ते सुवर्णयुक्त असल्यामुळे जे रसधातुगीचं काम व्यवस्थित होईल, धातूंचं बल वाढेल आणि त्याचबरोबर ओझ सार्वजनिक शुक्र हे सगळं चांगलं झालं. त्यानंतर तिथं ते कुष्ठ अशा प्रकारे गायब झालं की तिथे कधी होतं का नाही ते सांगणं कठीण आहे कोणाला, असं गायब होतं. मग नंतर आता परत काही वर्षांनी, गेल्या वर्षी ती पुन्हा आली, ती न्यूझीलंड मध्ये असते सध्या, पुन्हा आली. ती म्हणजे आता परत झालं बऱ्याच वर्षांनी, पुन्हा इथे थांबली ती थोडे दिवस, औषध घेऊन खास कमी झाली, पुन्हा तिला सुवर्णमालिनी वसंत दिल्यानंतर मध्ये पूर्ण गेलं. तसंच काही लोकांना आपण सिद्ध मकरवट दिल्यानंतर त्यांचं गोष्ट पूर्ण केलं, अशाही प्रकारचे उदाहरण. म्हणजे सुवर्णकल्प ज्याच्यातनं ओझ वगैरे वाढेल ते दिल्यानंतर ती पूर्ण जातात. म्हणून याच्यामध्ये व्यवहार सुद्धा वर्जित करायला सांगितलेलं आहे. त्याचं एक कारण ते आहे. आता या संदर्भात शेवटी मी तुम्हाला जाता काही गोष्टी सांगणार आहे की कसा अभ्यास करायचा, शारीराविषयी कोणते चांगली पुस्तक आहेत, हा एक वेगळा आणखी मोठा विषय आहे. पण आता या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती कशातनं मिळते अशी जे काही पुस्तक आहेत, त्यामध्ये चर्मरोग दिनदर्शिका म्हणून वैद्यनाथचं प्रकाशन आहे, ते अतिशय वाचण्यासारखे आहे. त्याच्यात भारतभरातल्या खूप चांगल्या चांगल्या वैद्यांचे त्या संदर्भातले लेख संकलित करण्यात आलेले आहेत. नंतर त्वचारोगांच्या संदर्भातलं एक संकलन आयुर्वेद व्यासपीठाने प्रकाशित केलेलं, ते अतिशय उत्कृष्ट आहे, ते वाचा. त्याच्यात फार चांगले चांगले लेख आहेत. आणि त्याच्यात एक असा लेख आहे वैद्य शुभदा करमरकर, म्हणजे ज्यांना आजच्या मुलांच्या परिभाषेत वैद्य ऑफ द मिलेनियम वगैरे म्हणता येईल अशा प्रकारचे वैद्यराज वेणुमाधव शास्त्री जोशी होते, त्यांच्या कन्या शुभदा करमरकर म्हणून. त्यांचा एक असा लेख आहे की ज्याच्यात वेगळे वेगळे अवयव शरीरातले आणि त्याची त्वचा आणि त्याचा कसा धातूंचा संबंध असतो आणि त्यामुळे त्याची कशी चिकित्सा करायची, असा एक फार उत्कृष्ट लेख आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पाठीची त्वचा, पाठीवरच खाज येते फक्त, दुसरीकडे नाही. तर पाठीच्या त्वचेचं काय वैशिष्ट्य आहे, हाताच्या तळव्यांच्या त्वचेचं काय वैशिष्ट्य आहे, तोंडावरच्या त्वचेचं काय वैशिष्ट्य आहे, पोटावरच्या त्वचेचं काय वैशिष्ट्य आहे, असं त्यांनी एक उत्कृष्ट लेख लिहिलेला आहे. तो मी म्हणजे कॉपी करून मोबाईल मध्येच ठेवलेला आहे की रेडी रेफरन्ससाठी प्रत्येक वेळी पाहता यावा. असे उत्तम त्याच्यात लेख संकलित केलेले आहेत, त्यामुळे तो एक वाचण्यासारखे. पुरुष विचार हे शारीरवरच्या उपलब्ध पुस्तकांपैकी सर्वात उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक आहे. प्रोफेसर विजय ठाकर यांनी लिहिलेलं, ते तुम्हाला माहिती असेल. आणि पारिषद्य शब्दार्थ शारीरांचा मी उल्लेख केला होता. आता सर्वात शेवटची एक गोष्ट मी जाता जाता सांगतोय की ह्याच्यातली जी चित्र वापरलेली आहेत ही एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ही चित्र ही सगळी लिगली अलाउड चित्र काही याच्यात वापरलेली आहेत. याच्यामध्ये कुठलंही इंटरनेट मधलं कुठलंही चित्र घेऊन आपण टाकू शकत नाही. प्रेझेंटेशन मध्ये मी सहज विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो आणि त्याच्यासाठी पण मी अभ्यास केला की कशी लिगल चित्र माहिती करून घ्यायची आणि कशी शोधायची, आणि त्या लिगल असलेल्याच मी वापर याच्यात केलेला आहे. त्यामुळे त्या संदर्भातले नियम आणि कायदे माहीत करून घेणे आपल्याला आवश्यक असतं आणि कुठे आपण चांगलं प्रेझेंटेशन करण्यासाठी कुठून आपल्याला चांगले मटेरियल मिळू शकेल हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे आणि कसं चांगलं प्रेझेंटेशन तयार करावं. पण तोही असं मी विद्यार्थ्यांना सांगितलंय. तुम्ही माझे विचार हे जरा लांबलेलं आपलं व्याख्यान होतं ते तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं सगळ्यांनी आणि आयोजकांनी मला एक संधी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. हे मी दिग्तेज आयुर्वेद फेसबुक पेज, युट्यूब चॅनल असं काय याचा उल्लेख करतो. ही आमची ऍडव्हर्टाईज नाहीये, कारण याच्यावरती तुम्ही जर गेलात तर याच्यात फक्त शास्त्रीय लेखच तुम्हाला सापडतील. याच्यात आमची कुठली ऍडव्हर्टाईज केलेली नाही, म्हणून मी याचा इथं उल्लेख केलेला आहे. आणि तसं आमच्या वेबसाईटचा उल्लेख केलेला आहे, त्याला तुम्ही व्हिजिट करू शकता. परत एकदा सगळ्यांना धन्यवाद. आता जर वेळ एक गोष्ट सांगतो, पंचतिक्त कृतगोकुळ जो आहे त्याचा उल्लेख वाग्भटात आहे, पण तो कुष्ठचिकित्सा अध्यायात नाही, तो वातव्याधीमध्ये आहे. पण त्याचा आपण कुष्ठात एक चांगला उपयोग करत असतो. सर, विद्यार्थ्यांना आपण कुष्ठाचा अभ्यास करताना ज्यावेळी दोष, धातू आणि मलांमधून या सगळ्या कुष्ठांचं
आपण म्हणूयात की दोष दृश्य समोरचना जो कुष्ठांचा संग्रह सांगितलेला आहे, कशा पद्धतीने तयार होत आहेत ते, तर अभ्यास करताना त्यांना आपण अजून काय सांगू शकतो याच्यामध्ये, की तुम्ही प्रत्येक कुष्ठाला तर नाव देता येणार नाही, तो प्रत्येक कुष्ठ वेगवेगळ्या पद्धतीने रुग्ण आपल्याकडे येणार आहे, तर नामकरण न देता दोष दृश्य समोरचना सोपी काढून चिकित्सा सोपी कशी करायची, त्याचा अभ्यास कसा करावा, त्यांना आपण कशा पद्धतीचा उपक्रम देऊ शकतो अभ्यासासाठी याच्यामध्ये, की उदाहरणार्थ म्हणजे एखादा रुग्ण आलेला आहे, त्याला काहीतरी स्किन डिसीज आहे, त्याचं नाव आपल्याला सांगता येत नाहीये, तर दोष दृश्य समोरचना शोधून चिकित्सा कशी द्यायची याच्यासाठी काही आपल्याला सोपं मार्गदर्शन अजून करता येईल? वातामुळे निर्माण होणारी लक्षणं पित्तामुळे आणि कफामुळे अशी दिलेलीच सरळ. आणि मग आता तेच म्हटलं की हेतू त्यांनी कुठले सेवन केलेले आहेत ते आपण त्याच्यानुसार कोणत्या दोषांचे संबंध आहे किंवा कोणत्या धातूंचे संबंध आहे आपण आपलं शोधून काढू शकतो. आणि मग त्याचबरोबर इथे आपल्याला या कुष्ठाचे जे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये कुठल्या दोषाचं प्राधान्य आहे असंही आपल्याला दिलेलं आहे. त्यामुळे यातनं आपण इथपर्यंत तरी जाऊ शकतो की या 2-3 पैकी एक ते कुष्ठ असू शकतं. पण आता जसं म्हटलं तसं ग्रंथकारांना सुद्धा असं अपेक्षित आहे की प्रत्येक वेळेला त्या कुष्ठाचं नावच ठरवलं गेलं पाहिजे असं नाहीये. आणि त्यामुळे आपण असा एक्सरसाइज करू शकतो आणि खरोखरच करणं आवश्यक असतं. म्हणजे आपण जेव्हा एकूणच हिस्ट्री येतो तेव्हा कोल्हटकर सरांकडे आम्ही हिस्ट्री येताना अशी पद्धतच होती, म्हणजे बरेचसे आमचे सिनियर तसं करायचे आणि त्यामुळे की आपण ती हिस्ट्रीची लक्षणं नोंद केल्यानंतर त्या प्रत्येकाच्या इथे मार्जिन ठेवायचं एक डाव्या बाजूला आणि त्या मार्जिन मध्ये त्याच्याशी संबंधित जे त्या लक्षणाशी संबंधित जे दोष आणि दुष्य आहेत त्यांची नावं लिहायची. म्हणजे समजा नेत्र गौरव मग त्याच्यामध्ये कफ मिळेल आणि मज्जा सापडेल असं जे काय असेल ते असं तिथे मार्जिन मध्ये लिहायचं. काय कशा कशाशी संबंधित आहे लक्षण, भ्रम असेल तर कशा कशाशी संबंधित. तसं कुष्ठाची जी लक्षणं आहेत त्या लक्षणांचा दोष धातुमलांशी काय संबंध आहे मार्जिन मध्ये लिहिलं तर आपल्याला त्याच्यावरनं दोष धातुमलांची कल्पना येईल आणि त्यावरनं आपण ठरवू शकतो की या हेतूंमुळे नक्की दोष धातुमलांमध्ये काय बदल घडलेले आहेत आणि आपण त्याप्रमाणे चिकित्सा कशी करायची. खूप छान सर. आम्ही कधी कधी काही केसेस मध्ये असं करायचो आणि त्याही गोष्टीची आठवण लगेच आली. तुम्ही त्या आठवण करून दिल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. हॅलो, हा सर, चालेल. धन्यवाद सर. खूप छान आणि सुंदर लेक्चर झालं आणि एवढ्या काय म्हणूयात की ऑनलाईन पद्धतीने असलं तरी कुठेही तुम्ही श्वासाची गती हलू दिली नाही. बऱ्याचदा इकडे आम्ही रिमोट एरियामध्ये असल्यामुळे बारामतीच्या ठिकाणी तिथूनही पुढे 12 किलोमीटर, त्यामुळे थोडा रेंजचा प्रॉब्लेम येत होता. पण तरी सुद्धा तुम्ही मोबाईल वरून संयम आणि अगदी पूर्ण व्याख्यान, चेहऱ्यावरचे कोणतेही भाव काय म्हणूयात की त्रासदायक न ठेवता खूप छान पद्धतीने सर तुम्ही दिलं. म्हणजे राष्ट्रीय गुरु तुम्हाला का म्हणतात हे आम्हाला आज खऱ्या अर्थाने आज समजलं. धन्यवाद सर. आणि विद्यार्थी प्रिय व्यक्तिमत्व हे नेहमीच विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कोणत्याही माध्यमांचा अडसर न बाळगता ज्ञान देणं हाच प्रमुख हेतू ठेवतात. आम्हाला खूप शिकण्यासारखं मिळालं सर तुमच्याकडून. म्हणजे फक्त व्याख्यानच नव्हे पण त्यातलं प्रेझेंटेशन, ज्ञान, ग्रंथातले संदर्भ, वक्त्याने टेक्निकल प्रॉब्लेम्स आले तरी किती संयमाने शांतपणे राहावं, विद्यार्थ्यांना आपलं जो विचार आहे तो मूलभूत पोहोचवावा, अशा कित्येक गोष्टी सर मी स्वतःच अजून शिकलो पर्सनली. त्याबद्दल मी आणि ज्ञान संकुल विद्यार्थी संघ आणि प्राचीन संहिता गुरुकुल तर्फे तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आमचे प्रेझेंटेशन्स आहेत की आपण तांत्रिक लोकांवर अवलंबून असतो ना, तर मी आताही नंतर मी बरीच व्याख्यानं दिली त्यामुळे मी मग हळूहळू याचाही अभ्यास केला की प्रेझेंटेशन चांगलं कसं तयार करावं. आणि मी माझी सगळी प्रेझेंटेशन स्वतःच तयार करतो, म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्यांची सुद्धा मदत नाही घेतलेली त्याच्यात. खूपच छान, खूपच छान. थँक्यू सर. चालेल, आपण मग आजचं सेशन सर इथे थांबवूया. चालेल, धन्यवाद सर.
तुमचं प्रेम आशीर्वाद गुरुकुलवरती असाच कायम राहावा सर. आणि पुढच्या कोणत्या तरी एखाद्या गुरुकुलला तुम्ही मुक्कामी यावा अशी आमची खूप इच्छा आहे सर. धन्यवाद सर. लवकरात लवकर जर दूर झालं तर पुन्हा सगळ्या अशा गोष्टी सुरू होतील. हो हो बघूया. नक्की सर चालेल. थँक्यू सर.